नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2025 चा जे पेपर झालेला आहे लेटेस्ट, त्याचा आपण PIQ रिपीट क्वेश्चन किती आहे बा आणि नेमका काय सोर्स होता त्या क्वेश्चनचा ते पाहूया। आणि ज्यामुळे काय होणार आहे माहित आहे का, जे नवीन मुलं आहे MPSC जी तयारी करताय त्यांना सुद्धा एक डायरेक्शन मिळणार की नेमकं आपण कशा पद्धतीने बा MPSC चा अभ्यास करायला पाहिजे हे सुद्धा कळणार आहे। आणि कंबाईनच्या मुलांना सुद्धा कळणार आहे की बा PIQ किती इम्पॉर्टंट असतात, बा PIQ चा सोर्स काय असतात। त्यानंतर बघा आणि PIQ अनालिसिस नेमकं कसं करायचं बा याच्यावर नक्कीच तुमचे नाही का काही ना काही वर्ष तरी सुद्धा नाही का वाचणार आहे, कारण की ऑटेम वाचणार आहे। जर तुम्ही या पद्धतीने जर आता आज जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगत आहे यामधले काही क्वेश्चन्स लॉजिकचे सुद्धा असतात, काही क्वेश्चन्स हे जशा तसे रिपीट आहे, काही क्वेश्चन PIQ अनालिसिस असतात। PIQ अनालिसिस म्हणजे काय, उदाहरणार्थ जर एखादा क्वेश्चन जर मसुदा समितीवर आला असेल पूर्वी, परंतु यांनी जर मसुदा समितीवर तसा न विचारता त्याच्या सदस्यावर विचारला, एक्झाम्पल म्हणता विचारलं तर सर्वच आहे, परंतु मग आपण करतो ना ते अनालिसिस, सदस्य बिन किती असतात मसुदा समितीबद्दल बाकीच्या गोष्टी करत असतो, अध्यक्ष सदस्य स्थापना काही महत्वाच्या त्याच्या फॅक्ट असेल ते, तर त्याला म्हणतो अनालिसिस। मग ते एक तर प्रश्न डायरेक्ट येईल किंवा त्याच्याबद्दलची आजूबाजूची माहिती हे असं आलेलं आहे। आज आपण नक्की तेच पाहू आणि नक्कीच तुमची डायरेक्शन काय असली पाहिजे पुढील आणि स्ट्रॅटेजी हे कळणार आहे। आणि नक्की पहिले नाही का आयोग काय विचारत आहे बा याच्यावर फोकस करा पाहिजे। जर काही व्यक्तींचे चुकले सुद्धा असेल तर त्या कशा पद्धतीने चुकलो आपण, आणि जर सोपे क्वेश्चन होते का किंवा ऑलरेडी आलेले होते ते चुकले तर यावर आपण नाही का मूल्यमापन करायला पाहिजे, नाही तर आपला रिझल्ट येण्याची शक्यता कमी होईल। तर नक्कीच बघा, आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, आपल्याला विचारला होता सिंधू जल करार 1960 नुसार नाही का आपल्याला प्रश्न विचारला होता सिंधू नदी करारावर। तर दोन प्रश्न आले सिंधू नदी करारावर, आणि सिंधू नदी करार चर्चेत सुद्धा होता आणि ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे। तर बघा, सिंधू नदीच्या उपनद्या विचारल्या एक, तर बघा झेलम, चिनाब, सतलज, आणि सतलज, बियास, रावी आणि चिनाब हे जे 6 नद्या आहे ना आपण वाचत असतो की बा सिंधू नदी करार मध्ये नाही का एका सतलज, रावी, बियास, सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्या ज्या आहे या 6 नद्याच्या मध्ये नाही का आपण सिंधू नदी करार झालेला आहे। याच्यावरूनच आपल्याला समजते की भाई सिंधू नदीच्या उपनद्या आहे आणि ऑलरेडी PIQ आहे। तर याचं उत्तर तर तुम्हाला सरळच माहित आहे, कोशी जरी माहित नसलं तरी आपण उत्तर काढत होतो याचं, कारण की आपल्याला बाकीच्या 6 माहित होत्या ना। तर बघा तुम्हाला ऑप्शन सांगतोय बघा, सिंधू जल करार 1960 नुसार भारत या नद्याचे पाणी वापरू शकते। तर हे बघा, भारत कोणत्या नदीचे वापरू शकते, तर सराबी ट्रिक्स यायची, सराबी, स म्हणजे सतलज, रा म्हणजे रावी, बी म्हणजे बियास। आणि ऑप्शन मध्ये बघा बाकीच्या नद्या सुद्धा आहे, परंतु ऑलरेडी PIQ आहे बघा, हे आलता 2020 चा कंबाईंडचा आहे प्रश्न सराबी। या आणखी क्वेश्चन बघा तुमचा क्लिअर होईल। कंबाईंड ग्रुप बी 2020 चा होता, जे आता मी सांगितलं ना सराबी। यापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 आला होता बघा, इंडस आयोगाविषयी पुढील विधान योग्य नाही आहे। तर तुम्ही हे वाचून घ्या कोणतं नाही आहे। तर भारत बघा, चौथं सेंटेन्स, भारत रावी, बियास, सतलजचे पाणी मिळते तर पाकिस्तानला चिनब, झेलम आणि इंडस म्हणजे काय, सिंधू नदीला म्हणतो, तर हे भेटत असते। आणि याचं चुकीचं काय माहित आहे का, हा कायमस्वरूपी आयोग आहे। सिंधू नदी करारावर नाही का आपण नाही का 1 महिन्यापूर्वीच व्हिडिओ टाकलेला आहे, काय इम्पॉर्टंट आणि PIQ सेट टाकलेला आहे, तर त्या याच्यावर सॉल्व्ह होत होता। आणि सिंधू नदी करार आपल्याला का सिंधू नदी असो की सिंधू नदी करार यावर बरेच प्रश्न आहे, मी 2च घेतलेले आहे, तुम्ही पाहून घ्या। हे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 आहे। यावर 2 क्वेश्चन आहे, एक विचारलं होतं डायरेक्ट आपल्याला 2020 चाच कॉपी केला त्यांनी कंबाईंडचा, आणि एक नाही का डायरेक्ट विचारलं की उपनद्या म्हणून, परंतु या 6 नद्यावर आपलं हे सॉल्व्ह होत होतं। हे प्रश्न रिपीट आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला विचारलं होतं 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने रिकामी जागा नाकारण्यासाठी ठराव पारित केला होता। आणि हा क्वेश्चन सोपा आहे आणि ऑलरेडी PIQ आहे, कारण की बघा मी PIQ दाखवतो, याचं माहित आहे आपल्याला, कर्जन, अलीगड, लतीफ योजना। एक अलीगड लतीफ योजना तर मुस्लिम लीग संबंधी आहे, मुस्लिम लीग म्हणजे धर्म सुधारणा असते ना। अलीगड जे आहे सर सय्यद अहमद खान अब्दुल लतीफ लिटररी सोसायटीची स्थापना केली होती, तर ते लतीफ योजना केलं। कर्जन योजना तर माहित आहे 1905 ची आहे ती, म्हणजे बंगालची फाळणी। तर हे एलिमिनेशन होतं, सोपा कॅडे, परंतु आपण सोर्स सांगता की बा रिपीट आहे का नाही आहे। तर बघा, हे
जे ठराव होता ना मुस्लिम लीग आणि काँग्रेसने फेटाळला होता. हे बघा आपल्याला विचारला होता राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुस्लिम लीगने क्रिप्स योजना का फेटाळून लावली. हे क्वेश्चन मी का घेतो माहित आहे का, याचं नाही का उत्तर जे आहे अ ब क बरोबर आहे. 4 नंबरचं सेंटेन्स चूक आहे. स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. मुस्लिम लीगने नाही का क्रिप्स योजना फेटाळली होती. हा क्वेश्चन नाही का पॉलिटीमध्ये आला आपल्याला कॅबिनेट मिशन सोबत, त्यावेळेस आपण घेऊ हे क्वेश्चन, ते हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला जे आता आलता काँग्रेसने क्रिप्स योजना का फेटाळून लावली, आलं का, काँग्रेसने फेटाळून लावली, तिथं नाकारण्यात आली, तिथं कारण सुद्धा विचारले आहे. आणि आपण क्रिप्स मिशन बद्दल काय वाचत असतो, डिटेल अनालिसिस करत असतो. बघा राज्यसेवा मेन 2022 नाही का 1942च्या क्रिप्स मिशन योजनेत कोणत्या तरतुदी होत्या, म्हणजे याच्यावरून काय कळलं, तारीख सुद्धा कळली, काँग्रेसने सुद्धा फेटाळलं आणि मुस्लिम लीगने सुद्धा फेटाळली आणि त्याची कारणे विचारली आहे. आणि हे आपल्याला प्रश्न येणं अपेक्षित होता. जर चुकला असेल तर नक्की बघा, सोपाच होता. इथं मी 3 क्वेश्चन लावलेले आहे, ते मी पाहून घ्या. क्वेश्चन आपण रँडमली घेतलेले आहे, म्हणजे कोणते बी म्हणजे विज्ञानचे मिक्स असं सर्व, तर तुम्ही ते एवढं बघून घ्या, फक्त प्रश्न पहा. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते. हा क्वेश्चन स्टेट बोर्डचा आहे आणि आपण वाचत सुद्धा असतो, लक्षात घ्या, कारण की आपण डायरेक्ट वाचत असतो संवेग अक्षयताचा नियम. ते बघा स्क्रीनवर, ज्याला आपण लॉ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणतो, डायरेक्ट स्टेट बोर्ड मध्ये नाही का 10वीच्या पुस्तकात दिलेले आहे. पहिलंच प्रकरण आहे गतिविषयक नियम, त्यामध्ये दिलेला आहे बघा संवेग अक्षयतेचा सिद्धांत, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन स्टेट. संवेग अक्षयतेचा आहे ना, मग संवेग कसा राहील यामध्ये, मोमेंटम जे असते ते कसं राहते, अक्षय राहते, म्हणजे स्थिर राहते असं म्हणणं आहे. हे पाहून घे जा, इथं मी दिलेलं आहे. ज्यावेळेस 2 वस्तूची टक्कर झाली असता आघातापूर्वीचा एकूण संवेग आणि आघातानंतर एकूण संवेग कायम राहतो, हा नियम सांगते. ते तुम्ही पाहून घ्या. हा क्वेश्चन सोपा कॅटेगरीतला आहे, रिपीट आहे, रिपीट नाही आहे. संवेगावर यापूर्वी आपल्याला प्रश्न आलेले आहे, परंतु आपण हा सिद्धांत पाहत असतो. संवेग ज्यावेळेस आपण पाहतो ना त्यावेळेस पाहत असतो, कारण की इम्पॉर्टंट आहे ना, त्यामुळे. त्यानंतर बघा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटिनचा अर्थ काय आहे. तर बघा याचं उत्तर 2 नंबर राहील. यामध्ये काय करत असते, अनुदानाच्या मागण्यावर नाही का आता चर्चा बरीच झाली डायरेक्ट मतदानाला टाका म्हणत असते. या चर्चे विना नाही का मतदानास टाकले जाते, त्याला आपण गिलोटिन म्हणतो. हा क्वेश्चन बघा रिपीट आहे, डायरेक्ट रिपीट आहे. एएसओ मेन 2022 बघा गिलोटिनचे तत्व विचारले आहे. ऑप्शन नंबर 4, कोणती चर्चा किंवा छाननीच्या मागणीला थेट मतदान करणे. बघा रिपीट क्वेश्चन किती येत आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं बघा करंटमध्ये भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हा सर्वांनाच माहित राहते की 24 जानेवारी आहे आणि हेच पर्याय कट होतं. बेटी बचाव आणि बेटी पढाव योजना 2015ची आहे. 22 जानेवारी 2015ची हरियाणामधून सुरू करण्यात आली होती. आणि ही बेटी बचाव जे आहे हे कितीदा तरी रिपीट आहे, तर मी रिपीट लावलेला आहे बघा. आणि सेकंड सेंटेन्स जरी आपल्याला माहित नसलं तरी गरज नव्हती, फक्त पहिलं आणि तिसरं. पहिलं जर तुम्हाला माहित असतं की 24 जानेवारी आहे, त्याला तुम्हाला नाही का 3 याच्यातून कट होत होतं, म्हणजे तुम्हाला ब क डायरेक्ट मिळालं असतं, लक्षात घ्या. हे प्रश्न बघा आपल्याला विचारला होता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला बघा बेटी बचाव बेटी पढाव योजना कधी सुरू झाली, तर 22 जानेवारी 2015, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हे करंटचा होता, ब्रिक्स परिषद आलती ना आपल्याला, तर हा क्वेश्चन नाही का ऑलरेडी विचारण्यात आला होता बघा. ब्रिक्स शिखर परिषद 16, 15, 14, 13 विचारली होती यांनी. तर यापूर्वी नाही का आयोगाने ब्रिक्स शिखर परिषदेवर प्रश्न विचारला होता बघा, जोड्याला दिलेला आहे मी. हे राज्यसेवेचाच प्रश्न आहे हा जुनावाला, तर लक्षात घ्या. हे सुद्धा त्याच टाईपच्या रिपीट म्हणण्यापेक्षा कसं ब्रिक्स आपण करतच असतो, तर सोपाच कॅटेगरीतला आहे. त्यानंतर बघा सायट्रस लिंबू जे कॅन्कर, लिंबूवर जे कॅन्कर हा रोग होतो ना, ते कोणत्या रोगकारकामुळे. हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. कंबाईंड ग्रुप सी 2023चा मेनचा बघा ग्रुप सीचा लिंबू वर्गीय कॅन्कर रोग बघा कारक जीव दिलेली आहे इकडं, कोणता झॅन्थोमानस सिट्राय, झॅन्थोमानस जीवाणू आहे. यावर मी सुद्धा नाही का व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये, तिथं सुद्धा मी सांगितलं होतं की झॅन्थोमानस सिट्राय या जीवाणूमुळे नाही का हा होतो, मी उल्लेख सुद्धा केलेला आहे तिथं, तर तुम्ही ते व्हिडिओ पहा. जर या वनस्पती रोगावर जर तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर त्या व्हिडिओमधून तुमचं पूर्ण क्लिअरिटी मी PIQ शीट घेतलेला आहे. हे सोपा कॅटेगरीतला आहे नक्कीच. आणि आपण नाही का थोडंसं आणखी व्हिडिओ टाकून देऊ, कारण की त्याच्यामध्ये मी काही गोष्टी सांगितल्या होत्या, जसं की विषाणू 3च होते
की ते मोजॅक विषाणू जे असते आणि बंची टॉप केळीवर असते, आणि एक कसं असते लेट आणि बाकीच्या गोष्टी जे आहे ते बऱ्याच गोष्टी नाही का बॅक्टेरियामुळे आणि फंगीमुळे होते. तर आपण नाही का 5 मिनिटाचा व्हिडिओ टाकून देऊ जीवाणू, बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे वनस्पती रोग, कारण की डायरेक्ट वरून विचारता येईल ते, परंतु हा क्वेश्चन मी घेतला होता की बा जंतू मानव जीवाणूमुळे होते. तर लक्षात घ्या, हे क्वेश्चन रिपीट आहे. त्यानंतर बघा, रिकामी जागा या समाजाने सदस्य होण्यासाठी व्यक्तीला नाही का ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमाच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. आता बघा, हा जे सेंटेन्स आहे ना, आपण प्रार्थना समाज असो, परमहंस सभा असो, ब्राह्मण समाज, हे सर्व समाज PIQ बरेच आलेले, याच्यावर बरेच 15-20 क्वेश्चन PIQ आहे. तर PIQ अनालिसिस करायचं असताना आपण हे पाहत असतो की बा या समाजाबद्दलची माहिती वाचत असतो आणि काही महत्वाचे फॅक्ट लिहित असतो. त्यावेळेस हा प्रश्न सॉल्व्ह होते, हे PIQ अनालिसिसवर होते. कारण की याचं उत्तर नाही काय पाहिजे होतं माहिती आहे का, परमहंस सभा पाहिजे होतं, परंतु परमहंस सभा पर्यायामध्ये नाही आहे. तर तुम्हाला मी सोर्स लावलेला आहे, आपल्या याच्यामधला कायच्यामधला आहे, ज्ञानदीप मधला आहे, तुम्ही पाहून घ्या. आणि आपण अनालिसिसचा प्रश्न होता, आणि इथं परमहंस सभा जी आहे ती आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी स्थापन केली होती. पुढे परमहंस सभेचे रूपांतर म्हणजे काय केलं, प्रार्थना समाजात केलं. तर याचं उत्तर प्रार्थना समाज आले पाहिजे. जर आयोगानं म्हटलं की बा प्रार्थना समाज स्थापना त्यांचंच होय बा, तर तरी नाही, ते कॅन्सल प्रश्न होईल, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सोर्स लावलेला आहे, पहा. तर मी तिथं तुम्हाला नाही का बघा हायलाइट करून दिलेलं आहे की जातीभेदाचा विरोध म्हणून सभेतील सर्व लोक प्रार्थना झाल्यानंतर अस्पृश्य आचार्याने तयार केलेला भोजन घेत, तसंच ख्रिस्ती मिश्रणाने बनवलेला पाव खात, मुसलमान माणसांनी बनवलेले पाणी प्यावे लागे. हे कोणत्या समाजात दिलेलं आहे, परमहंस सभाची कार्यपद्धती दिलेली आहे. हे तुम्ही मी हायलाइट केलेलं आहे, तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला आला होता बघा, टफ क्वेश्चन होता, परंतु PIQ आहे. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या असलेल्या कोणत्या शहरात राहत आहे बा. इथं टक्केवारीत विचारलेलं आहे 13%. तर बघा, हा क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतो. हे आलेलं होतं बघा 2011 जनगणनेनुसार, म्हणजे हालता होता 2019 राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्याची लोकसंख्या यांची जोडी, टक्केवारीत लोकसंख्या दिलेली आहे, इकडे शहर दिलेली आहे, बरोबर आहे. तर याचा ऑप्शन बघा 4 नंबरचं राहील. सर्वप्रथम काय माहित आहे का, मुंबई 18.4%, त्यानंतर येते दिल्ली, त्यानंतर येते कोलकाता, आणि सर्वात शेवटी येते चेन्नई. हे 4 नंबरचं ऑप्शन आहे. आणि आपल्याला विचारला तोच प्रश्न की काय विचारलं होतं, कोणत्या शहरात राहते. तर कोणत्या शहरात राहणार 13% लोकसंख्या, टॉप 3 निवडायची होती आपल्याला. टॉप 3 चेन्नई काढून टाकायचं, दिल्ली, मुंबई, कोलकाता उत्तर राहील. कारण की टक्केवारीनुसार म्हटलं तर जास्त करून जाईल ना आपण, त्याचं उत्तर राहील चेन्नई. काढलं ते अकडं, ऑप्शन नंबर 2, लक्षात घ्या. त्यानंतर बघा 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे. लोकसंख्या विचारली, हा प्रश्न सुद्धा रिपीट आहे, स्टेट बोर्ड मधला आहे, आयोगानेच विचारला होता पूर्वी. बघा 17.5% आहे याची उत्तर. बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा प्रश्न आहे, जशा तसा कॉपी आहे, 17.5% दिलेला आहे, पाहून घ्या. त्यानंतर बघा स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे 9वीच्या, तुमच्या स्क्रीनवर बघा, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारतात आहे, आणि तिथं घनता दिलेली आहे 382, आणि क्षेत्रफळ जे आहे 2.41% आहे. हे लक्षात ठेवा. क्षेत्रफळानुसार भारतात जगात कितवा क्रमांक लागते, तर 7वा लागते ना, ते 2.4% आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ रशियाचा आहे. स्टेट बोर्ड वरची लाईन आहे, परंतु स्टेट बोर्डला वाचताना काय नुसतं पूर्ण स्टेट बोर्ड वाचायची नाही, PIQ नुसार आपण स्टेट बोर्ड वाचायला पाहिजे. उदाहरणार्थ, जसं की उदाहरणार्थ तुम्हाला वनस्पती टॉपिक जर पाहत असेल तुम्ही सायन्स मधलं, तर स्टेट बोर्ड जर वाचायचं असेल पहिले PIQ पाहायचे, त्यानंतर वनस्पती 8, 9, 10, 11, 12, 11, 12चा शक्यतो कसा आहे, 11, 12ची बी क्वेश्चन येत आहे आपल्याला सायन्सचे. तर 8वी, 9वी, 10वी मध्ये फक्त वनस्पती हा टॉपिकच पाहायचा सर्व. तर त्यामध्ये मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी काय सर ना, PIQ ते भेटणारच आहे, परंतु तुम्हाला सोर्स सुद्धा कळते की बा हिचा आहे. त्यानंतर संदर्भ ग्रंथ पाहिले पाहिजे नवीन मुलांनी. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं, जर संरक्षक पेशीमध्ये घटक जमा झालेले रंध्र उघडेल, इंग्लिशमध्ये बघा स्टोमेटा आहे म्हणते त्याला. स्टोमेटा विल ओपन देअर अक्युम्युलेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल्स मध्ये म्हटलेलं आहे. स्टोमेटाचा उल्लेख आहे. हे आपल्याला याच्यावर प्रश्न विचारले जाते, परंतु हे दिलेलं आहे आपल्याला 11वी सायन्स मध्ये दिलेल्या स्टेट बोर्डच्या लाईन दिलेली आहे बघा. मी
इथं बघा पोटॅशियमचा चार्ट, इथं चार्ट दिलेले आहे आपल्याला, एकूण 16 एलिमेंट असतात ना ते. तर बघा पोटॅशियम मध्ये मी तुम्हाला स्टोमॅटा दिलेला आहे बघा, तिथं ओपन कोलॅस्ट्रेट स्टोमॅटा इंक्रीज ऑफ हार्डनेस इथं दिलेलं आहे. आणि दुसरं आणखी बघा तुमच्या दुसऱ्या पेजवर तुम्हाला क्लिअर होईल. बघा दे आर स्पेशलाइज इपिडेमॉल सेल्स सराउंडिंग द गार्ड सेल्स द देअर ऑफ अवेलेबल ऑफ द के प्लस म्हणजेच पोटॅशियम आहे का उत्तर इथं ते बघा, इथंच उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर बघा आणखी समोर बिन दिलेलं आहे बघा, ॲट नाईट अपटेक ऑफ पोटॅशियम अँड क्लोरीन आयॉन्स इज प्रिव्हेंटेड बाय अबॅसिसिक ऍसिड चेंजिंग द परमेबिलिटी ऑफ गार्ड सेल्स आहे इथं देऊन. पोटॅशियम आणि क्लोरीन उल्लेख काय आपल्याला पोटॅशियमचा आहे, तर लक्षात ठेवा इथून सोर्स आहे. आणि प्लांट ॲनिमेशन्स प्लांट ग्रोथ संबंधी आहे हे प्रकरण तुम्ही पाहू शकता 11वी मध्ये. आणि ज्याला इंग्लिशमध्ये राहतेच प्रॉब्लेम सर्वाला, तर त्यांनी ChatGPTचा वापर करून हे पुस्तक तुम्ही करू शकता प्रकरणानुसार मराठीमध्ये कन्वर्ट, तर हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला आला होता की NCPCR ज्याला आपण म्हणतो नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, हे ऑलरेडी मेन्सले राज्यसेवेले प्रश्न रिपीट आहे, खूप प्रश्न रिपीट आलेले आहे. तर लक्षात घ्या यांनी काय विचारलं तर स्थापना कधी झाली, याचा कायदा आहे 2005चा, स्थापना झाली 2007ले, त्याचं उत्तर आहे 2007. PIQ बघा कसा रिपीट आहे. तर यांनी विचारलं होतं आपल्याला 2017 राज्यसेवा मेन्स GS3 HRD मध्ये बघा राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाबाबत कोणते विधान बरोबर नाही. तर पहिलं सेंटेन्स बघा, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची स्थापना यांनी किती दिली आहे 2010, इथं काय पाहावं होतं 2007. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट चुकीची दिलेली असते ते जास्त लक्षात राहत असते आपली, कारण की आपण तिथं पाहत असतो बा काय चुकीचं होतं तिथं काय बरोबर आन्सर होतं, याचं उत्तर 2007 हे आपण करत असतो. त्यानंतर बघा आणखी क्वेश्चन लावला मी, जोड्या लावत लावलेला पाहिजे 2019चा आहे. तर इथं 4 नंबरचा सेंटेन्स बघा, NCPCR कायदा विचारला याच्यात 2005चा आहे आणि स्थापना म्हटली 2007ची आहे, म्हणून हे रिपीट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पोक्सो कायद्याबद्दल विचारलं होतं बघा, पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट, याच्यावर लॉंग फॉर्मवर सुद्धा विचारलेलं आहे राज्यसेवा मेन्सली, पोक्सोचा लॉंग फॉर्म काय आहे. आणि इथं काय विचारलं कायदा, तर बघा कायद्याचा सुद्धा उल्लेख आहे, राज्यसेवा 2017चा आहे, HRD मधला आहे. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा जो आहे पोक्सो 2012चा आहे बघा, प्रश्नात मध्ये आहे 2012 देऊन, बाकी सेंटेन्स काय वाचू नये आपण, लक्षात घ्या. हे 14 नोव्हेंबर 2012 लागू झाला कायदा. एक प्रश्न बघा 2021चा पोक्सोचा लॉंग फॉर्म विचारला आहे ना, प्रश्न दिलेले आहे ना, त्यामुळे तुम्ही बघा तुमची डायरेक्शन चुकत असेल तर नक्की बा, ज्याला राज्यसेवा करायची आहे कंबाईंड वाल्यासाठी नाही आहे, कारण की कंबाईंड वाल्याले कंबाईंडवर फोकस करा हे, कारण की काही क्वेश्चन्स मेनचे आपल्याला येत असतात. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात कोणत्या आहे, कितीतरी प्रश्न रिपीट आहे, तर कोणत्या वर्षी झाली, कायदा 1990चा आहे, स्थापना 1992ची आहे बघा. 2016चा राज्यसेवेचाच रिपीट क्वेश्चन आहे, असे बरेच आहे, फक्त एक घेतला मी बघा. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली 1992, कायदा 1909, हे डिटेलमध्ये सुद्धा येते आपल्याला. हे PIQ जर तुम्ही पाहिले 21,000 मध्ये आयोग जे बिगर घटनात्मक आयोग आहे त्याच्यामधून, तर तरी तुम्हाला सॉल्व होते. आता काही कंबाईंड साठी करू नका हे, कारण की कंबाईंडला एवढे इम्पॉर्टंट नाही हे आयोग हे वाले. त्यानंतर बघा आपल्याला अँग्लो इंडियन समुदायासंबंधी तरतूद विचारले आहे अयोग्य, लक्षात ठेवा. हे बघा ब आणि क सेंटेन्स विद्यार्थी म्हणून लक्षात राहत नाही आपल्याला, मी सांगितलं होतं मागं लॉजिक की बा विद्यार्थी म्हणून जर लक्षात राहत नसेल त्याला चूक करायचं का नाही. आपल्याला विचारलं चुकीचं, तर एक तर वरीलपैकी सर्व आहे किंवा अ आहे, आणि चुकीचे कमीत कमी मारायचे म्हटलं जर कळलं नाही. परंतु हा क्वेश्चन रिपीट आहे पहा, की यांनी काय विचारलं होतं, पहिलं सेंटेन्स आपल्या अभ्यासाचा भाग आहे, कारण की PIQ आहे. अनुच्छेद 335 मध्ये राज्याच्या विधानसभामध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व आहे, म्हणजे विधानसभेमध्ये अँग्लो इंडियनचं विचारलं आहे कलम, तर कलम किती आहे बघा, कलम 333 मध्ये उल्लेख आहे. तर हे प्रश्न रिपीट आहे, तर मग हे चुकायला पाहिजे का आपल्याला नाही, ते आला होता बघा. PSI पूर्व 2014 आलेला आहे, जोड्याला वाचालेला आहे बघा. पहिलं सेंटेन्स बघा, विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनियुक्ती करतात, कलम 333 दिलेला आहे. तर आयोगाने इथं काय दिलं आपल्याला 335, म्हणजे आयोगाला हेच माहित होतं की 2-3 सेंटेन्स तुमचा अभ्यासाचा भाग नाही आहे, फक्त एक सेंटेन्स आहे आणि ते तुमचा PIQ आहे, तिथंच आम्ही चुकवतो. तर लक्षात ठेवा अँग्लो इंडियनची व्याख्या घटनेत दिलेली आहे, लक्षात ठेवा कलम 366 मध्ये आहे वाटते, तुम्ही एकदा क्रोमीवर चेक करता, हे सुद्धा विचारलं आहे की अँग्लो इंडियनची व्याख्या घटनेत दिलेली आहे का नाही, तर लक्षात ठेवा दिलेली आहे. म्हणून काही गोष्टी लॉजिक असते, काही गोष्टी ते PIQच आहे ना, मी तुम्हाला दाखवतोच आहे किती रिपीट आहे. त्यानंतर बघा हा सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे. नेक्स्ट 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने
कोणते कार्य केली आहे. तर हे जवळपास 4 ते 5 वेळा रिपीट आहे. ते सुद्धा लेटेस्ट बी नाही, जुनाही आहे. 24-25 ला सुद्धा राज्यसेवा मेन्सला सुद्धा आहे आता. तर बघा आपल्याला माहित आहे की 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकारलं. तर मग पहिला पर्याय तर कटणार आहे, तर ऑप्शन भेटणारच आहे उत्तर. सोर्स तुझा सांगतो, एक लक्षात ठेव जा. मे 1949 राष्ट्रकुलच्या सदस्याला मान्यता मिळाली भारताला. मे 1949 याच्यावर प्रश्न आला नाही हा, बाकीच्या याच्यावर आहे. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज लक्षात ठेवायचा. 24 जानेवारी 1950 रोजी 3-4 घटना घडल्या. एक आहे राष्ट्रगीत राष्ट्रगानचा स्वीकार. 2 नंबर राजेंद्र प्रसाद भारताचे प्रथम राष्ट्रपती. संविधान सभेला तात्पुरती संसदमधून मान्यता. या 3 गोष्टी केलेल्या आहेत 24 जानेवारी 1950. हे लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट आहे. आणि आयोगानेच नाही का एका प्रश्नामध्ये नाही का दिलं होतं की 24 जानेवारी 1950 रोजी नाही का संविधान सभेत 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. हे सुद्धा झालेलं आहे, परंतु पुस्तकात 26 नोव्हेंबर 1949 दिलेलं आहे, परंतु आयोगाने PIQ दिलेलं आहे 24 जानेवारी 1950. तेच लक्षात ठेवायचं, कारण की आपण क्लेम करू शकतो. लक्षात TIQ बघा फक्त 21,000 मधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होईल. याचं उत्तर राहील ब कड. बघा सोर्स बघा, राज्यसेवा मेंदू 24चा आहे. संविधान सभेने मे 1950 पाहून घ्या. 22 जुलै 1947 उल्लेख आहे. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत आहे. 24 जानेवारी राजेंद्र प्रसाद आहे काय याच्यात, परंतु 24 जानेवारी 1949 दिलेला आहे. ते विधान चूक राहील, 1950 आहे. ड नंबरचं चूक आहे. म्हणजे यांनी काय करत असते PIQ मध्ये माहिती आहे का, तेच सेंटेन्स कॉपी करते किंवा त्या सेंटेन्स मध्ये 49-50 किंवा राष्ट्रीय ध्वजचं काय लावीन, राष्ट्रपती लावीन, म्हणजे तिथच्या तिथंच करते. परंतु एक अट काय आपली, PIQ पाठ पाहिजे ना आपली, तारीख सहित पाहिजे. जर आपल्याला लवकर एलिमिनेट करायचं असेल आणि टाइम वाचवायचा असेल, हे नक्कीच करायला पाहिजे. आणि हे जर क्वेश्चन रिपीट चुकत असेल तर नक्कीच स्वतःला सांगायचं, कमीपणा नाही, स्वतःला सांगायचं की बा आपल्या अनालिसिस चुकत आहे, हे केलं नाही तर आपल्या रिझल्ट मध्ये नाही का इम्प्रुव्हमेंट होणार नाही, हे स्वतःला सांगायचं. याच्यात आपण नाराज व्हायचं नाही की बा इझी चुकत आहे, तर इझी का चुकत आहे हे तुम्ही पर्सनल इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. तेव्हाच रिझल्ट मध्ये तुमचा फरक येणार आहे. आणि कंबाईंड साठी सुद्धा हे आपल्याला समजणार आहे की आयोग नाही का रिपीट येत आहे. आपण कंबाईंडचे क्वेश्चन्स बाकीचे सर्व, मी नुसतं कंबाईंड बद्दल बोलत नाही, आपल्या राज्यसेवा असो किंवा ASO असो, STI असो, मेनचे डिपार्टमेंट ASO, डिपार्टमेंट PSO, आपल्या सिलेबस नुसार वाचायचे आपल्याला, कारण आपल्याला PIQ अनालिसिस चांगलं झालं पाहिजे. तर बरेच क्वेश्चन रिपीट आहे. मी 1-2 घेतले यापूर्वी, बरेच झालेले आहे रिपीट वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे. तुम्हाला ते 21,000 मध्ये व्यवस्थित दिलेलं राहते. बघा यानंतर बघा आपल्याला समित्यावर विचारलं होतं, घटना समितीच्या याच्यावर क्वेश्चन येतच असते आणि रिपीट आहे. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद बरोबर आहे. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल बरोबर आहे. केंद्रीय अधिकार समिती जे होतं ते जवाहरलाल नेहरू आहे. आणि मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी. याने विचारलं होतं आपल्याला अयोग्य, तर कड अयोग्य आहे. याचा सोर्स पहा, ESI मेन 2022 आहे. सुकाणू समिती दिलेला आहे, मूलभूत हक्क उपसमिती दिलेला आहे, केंद्रीय घटना समिती आणि प्रांतिक सुद्धा दिलेली आहे. आपल्या ऑप्शन मधले 3 दिलेले आहे, तुम्ही पाहून घ्या, व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे. त्यानंतर ASO मेन 2022चा बघा, सल्लागार समिती दिलेला आहे. बघा इथं सल्लागार समितीमध्ये यांनी काय केलेलं आहे, जवाहरलाल नेहरू दिलेला आहे. सल्लागार समितीचा अध्यक्ष कोण असते, वल्लभभाई पटेल. म्हणजे इथची करेक्शन त्यांनी आत्ताच्या प्रश्नामध्ये केलेली आहे. म्हणजे सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती, केंद्रीय संविधान समिती, अल्पसंख्याक, बरेच क्वेश्चन आहे. आता मी तुम्हाला ते 4 जशाक तसे घेतलेले आहे. आणि एक लक्षात ठेवायचं तुमचं कन्फ्युजन, सल्लागार समित्या कोणत्या आहे माहित आहे का, एक लक्षात ठेवायचं, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचा अध्यक्ष जर विचारला, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचा अध्यक्ष तर वल्लभभाई पटेल आहे. त्यानंतर फक्त तुम्हाला असं विचारलं मूलभूत हक्क उपसमिती, तर JB कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती शब्द लावला तर लक्षात ठेवायचं SC मुखर्जी, हे लक्षात ठेवा. आणि डायरेक्ट दोन्ही विचारले तर वल्लभभाई पटेल. हे जे समिती आहे हे आता मी तुम्हाला सांगत आहे, हे सल्लागार समिती आहे, लक्षात ठेवा. मग या सल्लागार समितीचा अध्यक्ष कोण आहे, वल्लभभाई पटेल, कारण की ते मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचा अध्यक्ष त्याला सल्लागार समिती म्हणत असतो. लक्षात ठेवा फरक. मी तुम्हाला हे तर प्रश्न रिपीट लावलेलेच आहे, तुम्हाला कळलंच असेल. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 रोजी कोणत्या राज्यात राबवण्यात आला. लक्षात ठेवा याचं उत्तर आहे गुजरात, जुनागड, उना. इथं हे पहिला कॅम्प झाला होता. ही प्रश्न रिपीट आहे बघा. आणि हे येणं काऊन अपेक्षित आहे माहिती आहे का आपल्याला, कर सहाय्यक मेन 2017चा आहे. कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आली, तर गुजरात. यापूर्वी 2018 ASO सुद्धा आहे. बघा भारतातील पहिले लोक न्यायालय 1986 मध्ये चेन्नई येथे भरवण्यात आले. विधान चूक आहे, इथं चूक आहे. तर आपण पाहतो ना कुठं आहे बा नेमकं, तर मग हे कुठं आहे, तर गुजरात आहे. तर बघा पहिलं 18ला विचारला होता, 17ला विचारला,
मग 18ला त्यांनी चुकीचा दिला, कारण की 17ला ऑलरेडी गुजरात दिलं होतं ना, म्हणून. तर लक्षात ठेवा, हे गुजरात मधील उनागड म्हणजे जुनागड मधील उना येथे झालं होतं पहिलं. बाकीचे तुम्ही पाहून घ्या. हा सुद्धा रिपीट आहे. त्यानंतर बघा, पी पटाभी सीतारामय्या खालील समितीचे अध्यक्ष होते. आता तुम्ही सांगा, आपण सर्वोच्च न्यायालयाची तदर्थ समितीबद्दल नाही का अनालिसिस मध्ये पाहत असतो, वर्धाचारी समिती आहे पीआयक्यू मध्ये. आपण बघा, काही क्वेश्चन पीआयक्यू रिपीट आहे तर काही अनालिसिस करावं लागतं, आणि हे पुस्तकात दिलेलं आहे ना आपल्याला, तर आपण अनालिसिस तर करतोच. ते अनालिसिसचा प्रश्न आहे. सभागृह समिती वाचत असतो आपण, कारण की अनालिसिस मध्ये, कारण अनालिसिस मध्ये आपल्याला काय कळत असते की ऑलरेडी नाही का 8 समित्या त्यांनी बऱ्याचदा विचारलेल्या आहे, हे जे मी बोलत आहोत. परंतु ही जी पट्टाभी सीतारामय्या समिती आहे हे विचारली नाही, तर मग आपण काय करत असतो, कोणत्याने विचारला त्याला आपण अलग काढत असतो, तर त्याविषयी क्वेश्चन सॉल्व्ह होत असते आपल्याला. तर याची उत्तर आहे सभागृह समिती किंवा मुख्य आयुक्ताचं. ड तर नाहीच आहे ना, ड म्हटलं तर आपण वाचत असतो, क ड तर येणारच, म्हणजे ब सेकंड आणि थर्ड सेंटेन्स येणार नाही, तर अ ब किंवा ब क. तर सभागृह समितीबद्दल आपण वाचत असतो, तर पहिलं उत्तर आपण लॉजिक नाही मारत असतो. बघा सोर्स हे दिलेलं आहे मी, सोर्स फोटो हे आपले संविधान आहे, ज्ञानदीप अकॅडमीचा जुना आहे, तर मी, आणि हे डायरेक्ट नाही का आपल्या एम लक्ष्मीकांत सुद्धा दिलेला आहे. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला आता हे जे याच्यातलं तुम्ही लिहून घ्या, ज्याचे कमिटीचे अध्यक्ष नाही का तुम्हाला माहित नाही, तुम्ही लिहून घ्या. बघा, आपल्याला विचारलं तर पटाभी सीतारामय्या 16 नंबरचा कमिटी बघा, चीफ कमिशनर ऑफ प्रोव्हिजन पटाभी सीतारामय्या दिलेली आहे. त्यानंतर बघा, आणखी आपल्याला हाऊस कमिटी 11 नंबरचा पॉईंट बघा, हाऊस कमिटी त्याला सभागृह. तर मी हे जुना आहे, तर मी तिथं पहा डायग्राम म्हणजे हे बिन केलेलं आहे मी गोलगील. त्यानंतर खाली बघा, सल्लागार समिती कोणती असते, इथे एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे बघा खाली. तर मी तिथं लिहिलेलं आहे एमपीएससी 2023 रिपीट क्वेश्चन आहे, संघराज्य घटना समिती, म्हणजे मी अनालिसिस मध्ये मी केलेलं आहे. तर लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर बघा, योग्य विधान निवडा उपराष्ट्रपतीबद्दल. हे विधाने तुम्ही पाहून घ्या, कारण की पहिले 2 सोपेच आहे आणि ऑलरेडी विचारले जाते. तिसरं सेंटेन्स बघा, क चुकीचं काऊन आहे, त्यांनी विचारलं होतं की बा लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्याच्या बहुमताने पारित केलेल्या राज्य समितीने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपती पदावरून दूर केले जाते. तर लक्षात ठेवा, लोकसभेच्या काय आहे तर साधे बहुमत, आणि राज्यसभेत सर्वप्रथम ठराव मांडावा लागते यांना काढण्यासाठी, आणि तो प्रभावी बहुमत. साधे किंवा विशेष बहुमत नसते, प्रभावी. एकूण सदस्याच्या बहुमताचा अर्थ होते प्रभावी बहुमत. साधे बहुमत आणि विशेष बहुमत जर उल्लेख आला कधी उपराष्ट्रपतीला काढण्यासाठी, तर ते उत्तर चुकीचे राहील. लोकसभेचा सभापती सुद्धा प्रभावी बहुमत आहे, परंतु लोकसभेने येईल काय द्यायला लागते, साधे बहुमत, म्हणून विधान चूक आहे. बघा क्वेश्चन रिपीट आहे. बघा, राज्यसेवा मेन 2015चा आलेला आहे, आपण डायरेक्ट पाहू. ब नंबरचा सेंटेन्स, राज्यसभेच्या ठरावाने जो की सदस्याच्या साध्या बहुमताने संमत केलेला आहे. मी म्हटलं साधे विशेष बहुमत येणार नाही, प्रभावी येणार. तर लक्षात घ्या, प्रभावीचा अर्थ काय, एकूण सदस्याच्या बहुमताने उपराष्ट्रपती, म्हणजे याचा लोकसभेचा काही संबंध नसतो, लोकसभेचा असते. लोकसभा याला साध्या बहुमताने सहमती देत असते, लक्षात ठेवा. आणि राज्यसभेत प्रभावी बहुमत. हे प्रश्न आलता, दुसरं सेंटेन्स चूक आहे. त्यानंतर बघा, आपल्या राज्यसेवा मेन 2024 ला झालेला आहे. बघा, उपराष्ट्रपती संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे, तर लोकसभेची निवडणूक पात्र हवेत. आता हे बघा, हे सेंटेन्स आता आहे, लोकसभेच्या निवडणूक पात्रता दिलेली आहे ना, ही लोकसभेचा सदस्य म्हणून कोण निवडून येऊ शकते, जी पात्रता आहे राष्ट्रपतीची आहे. आणि राज्यसभेचे सदस्य म्हणून कोणाची आहे, तर उपराष्ट्रपतीची पात्रता आहे, लक्षात ठेवा. बडतर्फी बघा, 2 नंबरचा सेंटेन्स बघा, त्यांची बडतर्फी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्याच्या बहुमताने पारित ठरावाद्वारे. हे विधान चूक आहे. इथं राज्यसभेचे प्रभावी बहुमत पाहिजे आणि लोकसभेचा साधे, इथं सुद्धा चूक आहे. आपण चूक असताना अनालिसिस करत नाही का, की बा नेमकं काय पाहिजे, आणि आयोगाने तेच चुकवलं पुन्हा. त्यामुळे हे पीआयक्यू रिपीटच आहे. त्यानंतर तो कितीदा पुनर्निवड लढण्यात पात्र असतो, विधान बरोबर आहे. पहिले 2 चुकीचे आहे. पुनर्निवडणुकीसाठी राष्ट्रपती बिन किती वेळा येऊ शकते निवडून, आणि आपले उपराष्ट्रपती सुद्धा तुम्ही पाहिलं असन, हमीद अन्सारी असन, त्यानंतर आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2 वेळा आहे ना. मग याच्यावर कळते का, कलम 57 मध्ये दिलेला आहे की बा याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, राष्ट्रपतीवर पाहून घेऊ आपण. बघा, हे बी सुद्धा रिपीट आहे. त्यानंतर बघा, जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद करते तर फेर निवडणुकीसाठी पात्र आहे. पहिलं सेंटेन्स आहे, कारण की कितीदा निवडून येऊ शकते. आणि कोणती व्यक्ती, दुसरं बघा, कोणती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून अर्थ असल्याखेरीज राष्ट्रपती म्हणून पात्र. इथं काय पाहतं, लोकसभेचा सदस्य, इथं राज्यसभेचा उल्लेख केला आहे. इथं लक्षात ठेवायचं की तिथं आपल्याला उपराष्ट्रपतीमध्ये सुद्धा दिलेला आहे पुनर्निवडणूक
आणि उपराष्ट्रपतीची पात्रता दिलेली आहे, तर म्हणून हे चुकीचं आहे. इथं पाहा तर लोकसभेचा सदस्य म्हणून आणि उपराष्ट्रपती राज्यसभेचा सदस्य म्हणून पात्रता पाहिजे. बघा सोर्स लावला मी, फॉरेस्ट मेन 2022च्या मेन्स पात्रता दिलेली आहे राष्ट्रपतीची. पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, 3 नंबरचं बघा लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. आला का इथं? इथं काय होतं राज्यसभेचा सदस्य म्हणून हेच कॉपी केलं आयोगाने बघा. आणि 4 नंबरचं चुकीचं आहे. यामध्ये तिन्ही बरोबर आहे. म्हणजे बघा हे सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. आणि एएसओ मेन 2011ला बघा राष्ट्रपती 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले कोणी? तर राजेंद्र प्रसाद. म्हणजे याच्यावरून काय करते एक पुनर्निवड होऊ शकते आहे का? मी फक्त टाकलेलं आहे असं सोपाच कॅटेगरीतला होता पहिलं सेंटेन्स. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं की बा कोणत्या घटना दुरुस्तीने महानगर नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे? तर महानगर नियोजन समितीची माहिती सर्वात सोपा आहे, परंतु सोर्स लावतो आम्ही बघा 74 घटना दुरुस्ती. यापूर्वी आलता बघा एएसओ मेन 2023ला 74 घटना दुरुस्ती खालील कोणत्या बाबी समाविष्ट आहे? तर 4 बाबी समाविष्ट आहे. जिल्हा नियोजन समिती, वित्त आयोग, महानगर नियोजन समिती. आला का उल्लेख? आला. याचं उत्तर आहे वरीपैकी सर्व. जिल्हा नियोजन समितीचा आहे 243 ZD, त्यानंतर महानगर आहे ZE मध्ये आणि वित्त आयोग आहे Y मध्ये. लक्षात ठेवा. हा क्वेश्चन बराचदा रिपीट आहे. हा बघा राज्यसेवा मेन 24ला सुद्धा जोड्या लावा दिलेला आहे. इथं विचारलं तुम्हाला कलम जोड्या लावा. ते ZE मध्ये महानगर नियोजन समिती 74 मध्ये आहे. लक्षात ठेवा. 2 क्वेश्चन लावले, सोपे आहे. त्यानंतर बघा ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाही म्हणते. म्हणजे इथं आपल्याला विचारलेलं आहे की बा कार्बनचा वापर कशात होत नाही बा? तर तुम्हाला माहित असेल कोळशामध्ये तर कार्बन राहते, कोळशाला जाळतो तर आपण कार्बन उत्सर्जन होते ना, मग ड येणार का आपल्या याच्यात? नाही. म्हणजे कार्बनचा वापर ड मध्ये होणार आहे, मग ड येणार नाही. तर पर्याय 4 कटला. त्यानंतर लाकूडले जाळल्यावर निघत नाही का कार्बन? त्याच्यात निघणार आहे. तर लक्षात ठेवा ते सुद्धा कटणार आहे. अ आणि द. आपल्या ऑप्शन मध्ये काय ब क किंवा क. तर बायोगॅस मध्ये काय? बायोगॅसलेच आपण काय म्हणतो? बायोगॅस मध्ये सर्वात मोठा घटक असते मिथेन CH4 आणि CH मध्येच काय कार्बन हायड्रोजन आहे का नाही? म्हणून याला म्हणतो आपण. म्हणजे जो उत्तर राहील फक्त जिओथर्मल सोर्स. मी त्या दिवशी सांगताना नाही का मला मी चुकीचं सांगितलं त्या दिवशी आन्सर की मध्ये, तुम्ही करेक्ट करता याला. बायोगॅस हे जे आहे याच्यामध्ये मिथेन असते ना, त्यामुळे हे बरोबर आहे. याचा सोर्स दाखवतो. याचं उत्तर राहील फक्त क भूऔष्णिक सोर्स. यामध्ये कार्बन नसते, बाकी ज्याच्यात राहते. बघा 2014 आला होता बायोगॅस हा प्रमुख वायूचे मिश्रण आहे. तर उत्तर राहील मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. आणि लक्षात ठेवा मिथेन मध्ये CH4 आहे, कार्बन डायऑक्साईड म्हटलं कार्बन असणार ना त्यामध्ये, हे लक्षात ठेवा. नैसर्गिक वायू बघा याचं उत्तर काय राहील? 59 PSI प्री 2014चं लक्षात घ्या. याचं उत्तर राहील योग्य विचारलं आपल्याला. तर नैसर्गिक वायू मध्ये नाही का हायड्रोजन आणि कार्बन यांचे संयुग असते, याच्यातून कळते कार्बन आहे नॅचरल गॅस मध्ये. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा नैसर्गिक वायू मिथेन हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते म्हणते, हे विधान चूक आहे, कारण की ते असते. लक्षात ठेवा नैसर्गिक वायू जे असते हे वनस्पती व प्राणीजन्य इंधन आहे, हे सुद्धा बरोबर आहे. याचं उत्तर आहे अक. लक्षात घ्या याच्यात आपल्याला हायड्रोजन कार्बनचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे आपण ते चुकीचं करू शकतो का? नाही. हे PIQ अनालिसिस आहे. लक्षात घ्या. म्हणजे बाकीच्या गोष्टी आपण जनरल स्टेटमेंटने सुद्धा काढून टाकतो. त्यानंतर आला होता आपल्याला बघा एक बंध विचारला होता आपल्याला, आयनिक बंध किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड याबद्दल विचारलं होतं. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम क्लोराईडची रासायनिक बंध तयार होतो. हा क्वेश्चन स्टेट बोर्ड 8वीचा दिलेला आहे बघा. डायरेक्ट कॉपी आहे. हे सेंटेन्स सुद्धा कॉपी आहे बघा. मी दिलेल्या आहे स्क्रीनवर. मॅग्नेशियम क्लोराईड या आयनाची संयुगाची निर्मिती मॅग्नेशियम क्लोरीन यामुळे कशी होते? तर इथं दिलेलं आहे बघा, आयनिक बंधापासून दिलेला आहे का? पाहून घ्या तुम्ही. आयनिक संयुगाचा बंध दिलेला आहे. यावरून काय आपल्याला PIQ रिपीट होते. आणि खाली नाही का सहसंयुज बंध सुद्धा दिलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायला पाहिजे. आता कोणते बंध आहेत? रासायनिक बंध हे ते तुम्ही पाहिले पाहिजे. त्यानंतर आलता आपल्याला बघा लिंग गुणोत्तर आलता. हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. बाकीचे जरी माहित नसलं केरळले सर्वात माहिती सोपा कॅटेगरीतला आहे, परंतु मी सोर्स सांगत आहोत बा रिपीट आहे बा. बघा इथं केरळ 1084 आहे ना, सर्वांच माहित आहे. तर 1 नंबरचं 3 आहे, 1 नंबरचं 3 एकच याच्यात ऑप्शन नंबर 4. तर बाकी बघा STI प्री 2016 आलता बघा. केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुष किती स्त्रियांची संख्या आहे? 1084. रिपीट क्वेश्चन आहे. लक्षात घ्या.
त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे 2000, यामध्ये नाही का कोणते विधान बरोबर आहे? हे क्वेश्चन कॅन्सल होऊ शकते बघा. जास्तीत जास्त 2 अपत्य असणारे हे 2 अपत्य पाहिजे, परंतु लोकसंख्या स्थिरीकरण कुठपर्यंत पाहिजे? 2045 किंवा 2046 चा उल्लेख राहील, ते लक्षात ठेवायचं. सार्वत्रिक लसीकरण बरोबर आहे. अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी नाही का 30% पेक्षा कमी असले पाहिजे. आता इथं बघा 30 पेक्षा कमी असलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. टक्केवारीचा उल्लेख आहे 100 पेक्षा कमी, 30% पेक्षा कमी. इथं मला टक्केबद्दल इतकं मी पाहिलं नाही, परंतु आपण 30 पेक्षा कमी किंवा 100 पेक्षा कमी असं पाहत असतो. तर जर त्यांनी टक्क्यामध्ये जर केलं कव्हर, एकदा हे मी पाहून घेतो काय आहे नेमकं. तर त्याचं उत्तर 100% ब तर बरोबरच आहे, अ तर चुकीचं आहे. तर अ तर तुम्हाला बघा अ ब क बरोबर, अ क बरोबर, केवळ अ बरोबर. याने विचारलं काय होतं आपल्याला? चुकीचं विचारलं का बरोबर विचारलं? तर केवळ ब बरोबर आहे 100%, कारण की आपल्याला अ वाले 3 यायचे, त्याचा अ तर चुकीचा आहे. तर म्हणजे आपल्याला केवळ ब लिहायला पाहिजे. मला वाटते तिथं 30% नसेल, मग 30 पेक्षा कमी असेल. लक्षात घ्या तुम्ही. याचं उत्तर आहे ब. आपण सोर्स लावलेला आहे बघा. त्यामुळे चुकलं ते, कारण की माहित आहे का इथं जे प्रश्नामध्ये टक्के बाकी बरोबर आहे. अर्भक मृत्यूच म्हटलेलं आहे इथं बघा. याले मराठीत नाही का कोणी कोणी अर्भक मृत्यू लिहिते त्यांनी कधी, आणि कधी कधी बाल मृत्यू सुद्धा लिहिते. परंतु इंग्लिशमध्ये काय लिहिते त्यांनी माहित आहे का? इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट. तुम्ही पाहून घ्या यामध्ये. घेतला मी बघा, सी नंबर इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट म्हणते आले. इथं जर समजा चाइल्ड मोर्टॅलिटी रेट आणलं, चाइल्ड फेट्यूट रेट, ते विधान चूक राहील. कारण की बाल मृत्यू जर काय म्हणतो जिथं 5 वर्षाखाली बालकाचा मृत्यू होत असते, आणि अर्भक मध्ये वाटते मला 1 वर्षापेक्षा कमी असते वाटते. हे पाहून घ्या. त्यामुळे चुकते. याला इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट म्हणत असते. लक्षात ठेवा. फरक आहे. मराठीत शब्द एकच यूज करते, परंतु इंग्लिशमध्ये त्यांनी व्यवस्थित करत असते. इथे पर्सेंटेजचा चुकीचा आहे म्हणून हे प्रश्न क चुकीचा आहे, नाही तर बरोबर असतं. बघा आपल्याला विचारलं, राज्यसेवालाच विचारलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर फोटो आहे, तुम्ही वाचून घ्या. इथं काय बरोबर राहील माहिती आहे का? पहिलं आणि दुसरं सेंटेन्स बरोबर राहील, बाकी चूक आहे. इथं बघा, इथं फक्त 30च्या खाली म्हटलेलं आहे ना, इथं पर्सेंटेजचा उल्लेख नाही. तिथं त्यांनी पर्सेंटेज टाकलं. फार मायक्रो विचारला, परंतु ते सोपा होता, कारण की आपण पर्याय पहिलं काटत होतो ना, पी आय क्यू आहे ते बी. तर बघा याचं उत्तर राहील अ ब या प्रश्नाचं. एक प्रश्न बघा, राज्यसेवा 2025चा आहे बघा, 15चा आहे बघा. 2000च्या नुसार किती वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करायचं आहे? 2046. कुठे 2045 सुद्धा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तिथं आपल्याला 2050 दिले ना, ते एकदम चूक आहे. तिथे 2045 किंवा 46 येणार आहे. लक्षात ठेवा. प्रश्न पी आय क्यू आहे, त्या सेंटचं उत्तर निघत होतं आपल्याला. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं बघा, अन्न सुरक्षा विधेयक 2013 योग्य विधान निवडा. हे विधेयक शहरी भागातील 50%, ग्रामीण भागातील 75% विधान बरोबर आहे. यामध्ये 3 रुपये तांदूळ, 2 रुपये गहू आणि 1 किलो 1 रुपयाप्रमाणे भरड धान्य, हे बरोबर आहे. तर इथं काय दिलं होतं बघा, या आपल्या या प्रश्नामध्ये म्हणजे इथं दोन्ही बरोबर दिलेलं आहे, परंतु हा क्वेश्चन आला होता रिपीट. बघा राज्यसेवेचा आहे. राज्यसेवा मला वाटते हे 2020चा आहे बघा. अन्न सुरक्षा कायदा 2013 याबद्दल विधान लक्षात घ्या. पहिलं सेंटेन्स जसं तसं बरोबर आहे, दुसरं चुकीचं केलं बघा यांनी. 23 यांनी म्हटलं होतं 3 रुपये तांदूळ, 2 रुपये प्रमाणे जाडे भरडे म्हणजे भरड धान्य, आणि 1 रुपयाप्रमाणे गहू. गहूचं भरड धान्याला दिलं आणि भरड धान्याचं गहूले दिलं, हे विधान चूक आहे. आणि अनालिसिस करताना आपण पाहतो ना की बा काय होतं बा चुकीचं. हे बघा, हे क्वेश्चन सेट केलता त्यांनी, परंतु त्यांनी चुकवलं थोडं. इथं बरोबर दिलं, इथं चुकीत दिलं होतं. लक्षात घ्या. पीआयक्यू रिपीट. आतापर्यंत आपण प्रश्न पाहत आहोत, रिपीटच आहे. त्यानंतर बघा, 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू कोणता होता? तर लक्षात ठेवा. इथं थोडं मी आन्सर की सांगताना नाही का, इथं चुकी सांगितलं आहे बघा. इथं मुख्य हेतू विचारला आहे. इथं एकच देऊ शकते मुख्य हेतू, कारण की एक राहू शकते. असं जर विचारलं असतं ना 20 कलमी कार्यक्रमाचा हेतू काय, तर बाकीचं ते दोन्ही बरोबर आलं असतं. परंतु मला याचं उत्तर वाटते फक्त ब देणार आयोग. दारिद्र्य लोकांना सहाय्य करणे किंवा दारिद्र्य निर्मूलन हे मुख्य हेतू आहे. हे काय आपला अनालिसिसचा भाग आहे, असं अभ्यास वाढवण्याची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 20 कलमी कार्यक्रम 26 जून 1975चा आहे. डायरेक्ट विचारू शकते 20 कलमी कार्यक्रम कधी लागू झाला. त्यानंतर बघा, याचा सोर्स दाखवतो तुम्हाला थोडा.
वंशिवा 2016 आलेला आहे बघा. 20 कलमी कार्यक्रमाबद्दल तुम्ही वाचून घ्या. हे 20 कलमी कलमाचा उल्लेख आहे 16 मध्ये, परंतु आपण याच्यात काय जास्त डिटेल जात नाही. 20 कलमी कार्यक्रम अनालिसिस मध्ये वाचतो आपण हा थोडा. त्यानंतर बघा आपल्याला विचारला होता 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारताचा कोणत्या स्थानी आहे. तर तुम्हाला माहित असेल 17 आणि 40 एवढ्या विकसित गोल नाही राहत आपले. मग 2 नंबर 3 नंबर आपलं हे होऊन जाईल एलिमेंट्स. आपल्याला याचा 117 की 125. आणि आपण SDG निर्देशांक पाहत असतो लेटेस्ट वाले, तर त्यावर एक अंदाज येते आपल्याला की बा किती आहे. तर बघा 117 आणि 17 यामध्ये कॉमन आहे ना 17, तर आपण 117 कडे मारायला पाहिजे. आणि याचा सोर्स बघा ऑलरेडी आयोगाने नाही का 2020 मध्ये विचारला होता. 2018 चा भारताचा SDG निर्देशांक किती आहे का तुम्ही पाहून घ्या. हे जुना क्वेश्चन आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं बघा शाश्वत विकासाची विधाने कोणती विधान योग्य आहे. म्हणजे SDG वर प्रश्न विचारले आपल्याला, तर आपण पाहत असतो की SDG मध्ये भारताचा क्रमांक किती आहे. हे आणि एक जरी आपण 20चा पाहत नाही, परंतु आपण आत्ताचा पाहून जातो ना की बा लॉजिक मारतो ना किंवा या दरम्यानचा राहते. आणि पर्याय सुद्धा दूरचे होते म्हणून आणि लॉजिकने सुद्धा सुटत होते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. शाश्वत विकास ही संकल्पना रिकामी जागामध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित करण्यात आली. तुम्ही याच्या कन्फ्युजन होऊ शकता. 1980 आणि 87 मध्ये 1987 चा ब्रंटलँड आवार आहे आणि 1990 ला नाही का इंग्लिशमध्ये बघा कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी होती, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. हे जसा त्याचा कॉपी आहे पहा. राज्यसेवा मे 2015चा प्रश्नातच आहे. प्रश्न बघा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेल्या इथून बघा वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीत ब्रंटलँड अहवालाचा सन 1980 मध्ये चिरंतन विकास ही संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. आली का चिरंतन विकास संकल्पना कुठं मांडली सर्वप्रथम 1980 मध्ये. तारीख सहित दिलं आणि आयोगाने उचललं. आणि जो उत्तर बघा याची थीम काय होती माहिती आहे का, आपले समान भविष्य. लक्षात ठेवा आपले उत्तम भविष्य, त्याला अवर कॉमन फ्युचर असे म्हणतो असतो. हे सुद्धा आलेला आहे प्रश्न, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर बघा फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केलेले आहे. आता तुम्ही सांगतो हे प्रश्न जरी आउट ऑफ आहे आपल्याला, आपण याच्याबद्दल आर्थिक वृद्धीबद्दल वाचतो, परंतु आपल्या आउट ऑफ असला तरी आपण याचं उत्तर मारू शकतो. एडिसन वाचत असतो का आपण, एडी गोरवाला आपण वाचत असतो बँकिंग संबंधी सहकारी संस्था संबंधी. आर्थिक वाढ वृद्धी संबंधी वाचत नाही. एका किंडल बजर किंवा जोसेफ शिम्पिटर का मारायला पाहिजे तुम्ही. एक तर मोठं सेंटेन्स आहे, परंतु ऑलरेडी जोसेफ शिम्पिटर प्रश्न आहे बघा. शिम्पिटरच्या मध्ये हे राज्यसेवेचा फ्रीचाच प्रश्न आहे. शिम्पिटरच्या मध्ये विधान वाचून घ्या, दोन्ही विधान बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणतो असतो PIQ सिलेबस हे, म्हणून याचं उत्तर जोसेफ शिम्पिटर मारायला पाहिजे आपण. हे लॉजिक आहे. जर यांनी उत्तर किंडल बजर दिलं असतं उदाहरणार्थ तर आपण चुकलंच अपेक्षित आहे मग. परंतु आपण चाललो कशाहून PIQ अनालिसिस म्हणून चाललो की बा नेमकं त्यांनी विचारलं होतं शिम्पिटर. आणि शिम्पिटरचं काम सुद्धा आर्थिक वाढ संबंधी आहे बघा. विकास हे इथे आर्थिक वाढ संबंधीची व्याख्या दिली आहे बघा. तर वृद्धी म्हणजे काय, दीर्घकालीन असते, लोकसंख्या वाढ, हे आपण वाचतो आर्थिक वाढ आर्थिक वृद्धीमध्ये. याचं उत्तर आहे. हे लॉजिकचा प्रश्न आहे आणि हे सोपाच आहे जसं अनालिसिस जर चांगलं असलं तर. त्यानंतर बघा एक आउट ऑफ क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ती विस्तारित आहे याबाबत पुष्टी मिळते. आता हे तुम्ही दोन्ही सेंटेन्स पहिला आणि एक आणि दोन सेंटेन्स पैकी उत्तर मारायला पाहिजे मागचे अनालिसिस सुरू. कारण की याच्या निळ्या रंग आणि लाल रंगामध्येच विस्थापन केलं, बाकीचे लिहायचंच नाही. जर लिहिलं असेल तर अनालिसिस चुकलं. आणि पहिलंच काऊन मारायला पाहिजे म्हणतो यासाठी काय आपण आता मी म्हटलं पहिलंच मारायचं, पण का बघा प्रश्न दाखवतो. असे जर क्वेश्चन आले ना आयोगानं पहिलेच मारले उत्तर बघा. विचारलं होतं पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गळत आढळतात. हा प्रश्न मागचा 2024चा रिपीट क्वेश्चन आहे राज्यसेवेचा. रिपीट नाही आहे 2024चा आहे, परंतु फ्रेम तसाच आहे. परंतु याचं उत्तर काय दिलं आयोगाने माहिती आहे का, पहिलंच उत्तर दिलं बघा. बाकी याच्यात त्यांनी तुम्ही सेंटेन्स वाचून घ्या. त्यानंतर एक आणखी क्वेश्चन दाखवतो. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी वक्राकार झालेली आहे, कारण पहिलेच उत्तर दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे आपण काय करू शकतो, लॉजिकनं जाऊ शकतो. चुकलं तरी चालते, पण या प्रश्न मारायचे आपण. असं काही मारण्यापेक्षा रँडमली जर आयोगानुसार जर मारलं तर कदाचित आपण जे एकूण क्वेश्चन अटेम्प्ट करीन त्या टाईप मध्ये तर नक्कीच आपण फायद्यात राहील, निगेटिव्ह मध्ये राहणार नाही. म्हणून यामध्ये PIQ अनालिसिस नेमकं काही गोष्टी अभ्यासाचा भाग असते ते चुकल्याच नाही पाहिजे. काही गोष्टी अनालिसिसचा भाग असते, काही लॉजिकचे असते. ते डेव्हलप झाल्यावर सर्व गोष्टी म्हणून रिझल्ट येत असते. नुसतं म्हणजे मी 75-80 मार्क समजा उदाहरणार्थ घेतले आपण कंबाईंड मध्ये उदाहरणार्थ, तर त्याचा अर्थ असा नसते की 75 प्रश्न माहित राहते. 60 क्वेश्चन पर्यंत माहित असते, 55-60. बाकी क्वेश्चन असते लॉजिकची. लॉजिक कोणत्या आधारावर काय मारायचं, कोणतं एलिमेंट करायचं हे अभ्यासावरच ठरत असते. अभ्यासावरूनच या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्हमेंट होत असते. तर लक्षात ठेवा याचं उत्तर
पहिला आहे. त्यानंतर बघा तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मित प्रवाहीपणा म्हणजे विस्कोसिटीवर विचारलेला आहे. यामध्ये कसं असते माहिती आहे का, द्रवामध्ये आणि वायूमध्ये, द्रवामध्ये ना एका विस्कोसिटी कमी असते आणि वायूमध्ये वायूमध्ये वाढते. हे त्याचं उत्तर आहे वाढ. पहिलं हे आपण हे थोडा टफ जरी विचारला तर आपण पहिला आणि दुसऱ्यापैकी मारायला पाहिजे अंदाजित, कारण की स्थिर असते ऋण असते आपण मारायचं नाही, वाढ किंवा कमीच असणार आहे हे मारू शकतो लॉजिकने. तर याचा सोर्स दाखवतो तुम्हाला. आपण स्टोकचा नियम वाचत असतो याच्यात, हे 11वी मध्ये आहे बघा, स्टोकचा नियम दिलेला आहे इथं. त्यामध्ये रिमेंबर दिस देऊन आहे बघा सेंटेन्स, रिमेंबर दिस, यामध्ये माहिती दिलेली आहे याची बघा. सेकंड नंबरचा सेंटेन्स बघा, फॉर मोस्ट लिक्विड्स म्हणजे द्रव, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी डिक्रीज, म्हणजे इथं काय म्हणते विस्कोसिटी कमी होणार आहे. इन्क्रीज टेम्परेचर म्हणजे द्रवामध्ये तापमान वाढलं तर विस्कोसिटी काय होईल, कमी होणार, इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा हे द्रवाचं विचारलं होतं, आता बघा वायूचं आहे इथं. व्हेअरीज पासून बघा, व्हेअरीज म्हणजे उलट, इन गॅसेस द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, बघा गॅसेस म्हणजे वायू, यामध्ये विस्कोसिटी काय होते म्हणजे इन्क्रीज होते म्हणते, आणि इन्क्रीज टेम्परेचर म्हणजे याच्यात समास संबंध आहे वायूमध्ये आणि द्रवामध्ये व्यस्त संबंध आहे हे म्हटलेलं आहे. बघा इथं दिलेलं आहे तिने 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये की रिमेंबर दिस, आठवण आहे का तुम्हाला म्हणून. तर मग आपण अशा गोष्टी पाहत असतो, लक्षात घ्या. आणि यासंबंधी नियम जर विचारला कोण, आता कंबाईंडला लक्षात ठेवा, स्टोक चालवा. आता काही कंबाईंडवाल्यांनी सोर्स वाढू नका, जे आहे तेच वाचा. फक्त मी आता सोर्स टाकत आहे. राज्यसेवेचे जे नवीन मुलं आहे, जे पुढे देणार आहे अटेम्प्ट, तर त्यांनी नक्की बघा की कशा प्रकारे. आणि 11वी सायन्स आणि 12वी सायन्सचं बुक वाचायचं तुम्ही, पण कसं PIQ थ्रू वाचायचं, पूर्ण पहिलेपासून वाचायचं नाही, PIQ थ्रू. जसं आता तुम्हाला वनस्पतीवर प्रश्न येते, वनस्पती टॉपिकच पाहायचा आणि एक्झाम ओरिएंटेड PIQ थ्रू जायचं किंवा कोणतं महत्वाचं आहे आणि तिची माहिती वाचायची, लक्षात ठेवा. आणि इंग्लिशमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण ChatGPT वापर करून त्याला मराठीत करू शकतो एक एक टॉपिक, तर तुम्हाला ते समजणार आहे. आता काही सर्वच इझी आहे आता म्हणजे पाहण्यासाठी, तुम्ही पाहू शकता. नंतर बघा जून ते सप्टेंबर, आणि आपल्याला इंग्लिश घ्यायची गरज नाही, PDF अवेलेबल राहते इंग्लिशमध्ये. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात कोणता पाऊस पडते म्हणते, हे तर फुलटोस होता. नैऋत्य मान्सूनवर आपल्याला ऑलरेडी आलेला आहे, नैऋत्य मान्सूनपासून 85% पाऊस पडते महाराष्ट्राला. आणि हा प्रश्न रिपीट आहे बघा, राज्यसेवेला आलता बघा. राज्यसेवा मेन 216चा आहे. पहिले 4 सेंटेन्स बरोबर आहे, तुम्ही घेऊन घेता लिहून. नैऋत्य मान्सून काळ जून ते सप्टेंबर आहे का, बाकीचे सुद्धा विचारू शकते. मान्सून उत्तर काळ, ईशान्य मान्सून काळ आणि मान्सून पूर्व. नैऋत्य मान्सून लक्षात ठेवायचं, जून ते किती सप्टेंबर, आणि त्याच्या आधी काय राहील मान्सून पूर्व काळ, ते मार्च ते मे राहील. त्यानंतर मान्सून उत्तर काळ म्हणजे नैऋत्य मान्सून नंतरचा काळ, आणि ईशान्य म्हणजे काय थंडीचे दिवस जानेवारी ते फेब्रुवारी, लक्षात ठेवा. हे तुम्ही लिहून घ्या, प्रश्न सोपाच होता, फक्त मी सोर्स टाकत आहे बरं रिपीट आहे म्हणून, कारण की मला दाखवा लागेल ना नवीन मुलांना, जे नवीन असते त्यांना दाखवा लागते. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं नदी, संगमस्थळ आणि नद्या, हे कंबाईंडला बरेच प्रश्न येत असते आणि हा प्रश्न अनालिसिसचा भाग आहे. बघा प्रकाश आपण वाचत असतो, आणि माऊली, कृष्णा आणि वेना माऊली आहे, आणि तापी आणि गोमती हे प्रकाश आहे. तापी नदीच्या उपनद्यावर बराच प्रश्न आहे आपल्याला, उत्तरेकडून दक्षिणेकडे तापी नदीच्या उपनद्या. त्यानंतर तापी नदीबद्दल ज्यावेळेस आपण वाचतो त्याविषयी देत असते की या संगमस्थळावर हे ठिकाण आहे. हा सोपा कॅटेगरीतल्या कंबाईंडला नक्कीच आला असेल, तुम्हाला आला असेल तर बघा याचा सोर्स. यापूर्वी 2017ला विचारला होता आपल्याला काय, क्लर्क टाईप 2017. तर लक्षात घ्या, नेवासा येथे कोणत्या 2 नद्याचा संगम आहे हे बघा. म्हणजे इथं नेवासा विचारलं होतं, म्हणजे आपल्याला काय कळते की बा मागच्या PIQ वरून संगम स्थळावर जे काही ठिकाण आहे याच्यावर प्रश्न आहे, डायरेक्ट रिपीट नाही, फक्त अनालिसिसचा प्रश्न, आपण अनालिसिस करत असतो. त्यानंतर बघा कंबाईंड ग्रुप B 2017ला आलेला आहे. पंचगंगा नदी, पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर नरसोबाची वाडी आहे, म्हणजे इथे संगमावर कोणते ठिकाण विचारला आहे ना. मग आपण असे काही 3-4 करत असतो, तापी नदीमध्ये किंवा हे कृष्णा पंचगंगा मध्ये, लक्षात ठेवा. म्हणजे PIQ अनालिसिसचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे जसे तसे रिपीट होतात का, बरेच होतात, परंतु काही अनालिसिसवर असते, त्याबद्दलची माहिती घ्या लागेल, लक्षात घ्या. त्यानंतर विचारण्यात आला होता आपल्याला खालीपैकी कोणते एक पुनर्विकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे. पुनर्विकरण म्हणजे काय, रिन्युएबल एनर्जी, इंग्लिश लक्षात ठेवा. रिन्युएबल म्हणजे काय, जे पुन्हा पुन्हा निर्माण होते. तर लक्षात ठेवा, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू हे कोणते आहे, पारंपरिक आहे ना, हे जीवाश्म हे संपणारे आहे ना, हे तर लॉजिक न सुटते. रिन्युएबल म्हणजे काय,
आणि नॉन रिन्युएबल म्हणजे काय, याच्यावर आपण व्हिडिओ बनवून आता कंबाईनसाठी सुद्धा मुलांना सोपा आहे, तुम्हाला लक्षात येईल. तर हे जीवाश्म इंधन असते, हे संपणार असतात. पेट्रोल संपत नाही का, नैसर्गिक वेळी संपत आहे. दगडी कोळसा तुझा संपणार आहे, मग संपणाऱ्या गोष्टी येणार का नाही. तर भूऔष्णिक ऊर्जा, जिओथर्मल एनर्जी हे आता बी नव्हतं आपल्याला, मागच्या सेंटेन्स मध्ये आताही आहे. बायोगॅस हे संपणार नसतात. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, त्यानंतर जल ऊर्जा जी आहे ना, हे जरी पाणी पाऊस पडत असते, पाणी सुद्धा संपत असते. लक्षात ठेवा, हे पारंपरिक आहे, अपारंपरिक नाही. आपण पाहू ते फरक, पारंपरिक, अपारंपरिक, रिन्युएबल, नॉन एनर्जी, व्यापारी कोणती आहे, अव्यापारी कोणती आहे, हे याच्यामध्ये फरक आहे. तर पाहू आपण ते. याचं उत्तर बघायचा सोर्स सांगतो बघा. आपल्याला विचारलं होतं राज्यसेवा मेन 2025चा इथं नवीनीकरण योग्य आणि नवीनीकरण अयोग्य म्हणजे रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल विचारले आहे. कोळसा, नैसर्गिक वायू, बायोमास आणि वारा. तर याचा ऑप्शन 1 राहील. कोळसा आणि नैसर्गिक वायू काय आहे, नवीनीकरण आहे. नवीनीकरण अयोग्य म्हणजे नॉन रिन्युएबल आहे. आणि दुसरं काय, बायोमास आणि बायोगॅस, बायोमास, वारा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, हे सर्व जे आहे हे रिन्युएबल आहे. लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह होत होता, लक्षात घ्या. आणखी बघा, STIMN 2019चा आहे. ऊर्जेचे पारंपरिक स्रोत कोणते आहे. पारंपरिक म्हणजे काय, जे संपणारे असते. जल ऊर्जा बी संपते. त्यानंतर आपल्या इथे तेलवायू म्हणजे नॅचरल गॅस आता चालतं. आणि वायू ऊर्जा, सौर ऊर्जा काय अपारंपरिक आहे, जे संपणारे नसते. आपण घेऊचे प्रश्न लक्षात घ्या. प्रश्न हा सुद्धा रिपीट आहे. त्यानंतर पर्यावरणाचा प्रश्न आहे बघा. आपल्याला डायरेक्ट पाहू. ऍसिड रेन जे आहे, अम्लपर्जन्य, ते येते हवेतील नायट्रोजन ऑक्साईड आणि मिथेन येते जागतिक तापमानवाढ. जागतिक तापमानवाढ, ग्रीन हाऊस इफेक्ट वाचत असतो आपण डिटेलमध्ये, याच्यावर बरेच प्रश्न आहे. तर बघा, राज्यसेवा मेन 2020ला विचारला होता, आम्लयुक्त पर्जन्य म्हणजे काय. तर यामध्ये कसा प्रमाण असते बघा. याचं उत्तर दिलं होतं आयोगानं. सेकंड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये 60 ते 70% प्रमाण कसं असते म्हणते, सल्फर डायऑक्साईड. आणि नायट्रोजन ऑक्साईडचं असते 30 ते 40%. याचा ऑप्शन नंबर 2 राहील. आणि ऑप्शन मध्ये बघा आपल्याला नायट्रोजन ऑक्साईड दिलेला आहे ना, म्हणजे आपण मारतो ड नंबरचं 2 एकाचीच येत आहे. आणि आपल्याला हवेतील मिथेनचं सर्वांनाच माहित आहे की बा जागतिक तापमानवाढ आहे, ते सुद्धा आपण जाऊ शकतो. बी नंबर 3 याच्यात 2 याच्यात होतं. परंतु आपल्याला आम्लपर्जन्य सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे आणि पर्यावरणामध्ये वाचत असतो. आपल्याला पर्यावरण टॉपिक नाही आहे, कोणाला कंबाईनवाले ज्यावेळेस मेन्सला जातात त्यावेळेसच करायचं, हे आता करायचं नाही. आता फक्त सांगत आहे फक्त मी. बघा, राज्यसेवा 2015 आलता, वाचून घ्या. मिथेन जे जागतिक तापमान सर्वाधिक योगदान कोणाचं आहे, जे भात शेतीतून विचारलं आहे. तसं कार्बन डायऑक्साईडचं आहे सर्वात जास्त, परंतु यांनी विचारलं काय, कृषी शेतीतून सोडल्या जाणाऱ्या वायूचे जागतिक तापमान सर्वाधिक योगदान कोणाचं आहे, मिथेनचं आहे. तर लक्षात ठेवा. तुम्ही इथं कार्बन डायऑक्साईड लिहा, सर्वाधिक योगदान कार्बनचंच आहे, परंतु शेतीमधून म्हणताय जे भात शेतीतून याच होते मिथेनचं, ते सुद्धा प्रश्न आलाय. भात शेतीतून कोणत्या याचं उत्सर्जन होते जागतिक म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचं, ते आहे मिथेन. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं होतं किंवा कोणतं चुकीचं आहे. हे आपल्याला तर भारतातील प्राकृतिक भूगोल याचं उत्तर राहील आसाम मधील जे किबितू आहे ते चूक आहे. अरुणाचल प्रदेश बघा, स्टेट बोर्ड मधला कॉपीच आहे. स्टेट बोर्ड 10वीचा आहे ओल्ड मध्ये. पूर्वीला अरुणाचल प्रदेश किबितू गाव दिलेला बघा. इथं पश्चिमेकडील घोर मोठा दिलेला, सर्वच दिलेला आहे इथं. आणि त्यानंतर कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस, हे पाहून घ्या तुम्ही, येऊ शकते. 45 मिनिटाचा फरक असतो. लेह लडाख आहे ते 4 तासाचा असतो. लक्षात ठेवा, हे प्रश्न अनालिसिस आहे, सोपा आहे स्टेट बोर्डचा. त्यानंतर बघा, हे जे आलतं आपल्याला उष्णकटिबंधीय आवर्ते, 4थं सेंटेन्स बघा. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काठाच्या दिशेने वाहतात, हे विधान चूक आहे. कारण की इथं काय पाहतं बघा, इथं पाहतं उत्तर गोलार्ध घड्याळाच्या काठाच्या विरुद्ध, दक्षिण गोलार्धात काठाच्या दिशेने आहे. हे प्रश्न PIQ आहे. क्लर्क 2019चा बघा, आवर्त वाऱ्याची दिशा दक्षिण गोलार्धात कशा प्रकारे आढळते. तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काठाच्या दिशेने आहे आणि उत्तर गोलार्धात विरोधात आहे. हा प्रश्न 19चा रिपीट आहे. आणि आपण काय करू शकतो माहित आहे का, या प्रश्नावरून ड चुकीचं आहे 100% विचारलं. ड वालं 2 ऑप्शन आहे, 3 आणि 4. परंतु ब बघा, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. आता हे बघा, आपण जर माहित नसलं तर आपण याला बरोबरच गृहीत धरायला पाहिजे, अ ब क, आणि आपण डच मारायला पाहिजे. ब काऊन नाही, कारण की आपण अनालिसिस करून जर असलो नेमकं इथं बा हजारच पाहिजे बा, त्यावेळेस चुकवायचं. समजा जर आयोगानेचं उत्तर ड तर द्यायला पाहिजे, परंतु ब सुद्धा चुकीत दिलं तर इथं सगळेजण चुकाले पाहिजे आपण, जर अप्रोच न गेलं तर. लक्षात घ्या, इथं आपण डच मारायला पाहिजे आणि ड तर दिलेलंच आहे आपल्याला.
तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला हे मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड, ट्रायसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड, आपल्याला मोनो, डाय आणि पॉली याच्यावर बरेच प्रश्न आहे. हे रॅपिनो जे आहे नवीन आहे, परंतु आपण मोनोसॅक्राइड कोणता आहे तर पाहून घ्या. ग्लुकोज, डायसॅक्राइड सुक्रोज आणि पॉलिसॅक्राइड स्टार्च. हे बघा PIQ दाखवतो. बघा हे आला होता महिला बालविकास अधिकारी 2018. खालीलपैकी कोणत्या पदार्थात न पचणारे पॉलिसॅक्राइड मिळतात तर बटाटा उत्तर आहे. त्यानंतर बघा डायसॅक्राइड विचारलं होतं आपल्याला राज्यसेवा 2016 खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड हे सुक्रोज आहे. बाकीचे हे जे आहे ते फ्रुक्टोज मध्ये हे येते, कायच्यात मध्ये येते मोनोमध्ये येते. बाकीचे ग्लुकोज हे पाहू आपण, याच्यावर व्हिडिओ घेणारच आहोत आपण. तर लक्षात घ्या याचं उत्तर आहे. आणि प्रश्न सुक्रोजून निघत होतं, पॉलिसॅक्राइड निघत होतं, एक ऑप्शन निघत होतं. त्यानंतर बघा रिपीट क्वेश्चन आहे. हायड्रोजनचे समस्थानिक विचारले आपल्याला. हायड्रोजनच्या समस्थानिक रिपीटिव्हली क्वेश्चन आहे. अणुमध्ये टॉपिक येते, आपण आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिटेल घेतला, त्याच्यातलाच क्वेश्चन आला आहे. लक्षात घ्या. हायड्रोजनचे 3 स्तंभिक आहे, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम हेच विचारला आहे. याचा अणुअंक जे असतो ॲटॉमिक नंबर सेम असते सर्वांचा 1 1 1 1, आणि फक्त याचा ॲटॉमिक मास नंबर जो असतो म्हणजे अणुवस्तुमानांक भिन्न असते. प्रोटियमचा 1 असते, ड्यूटेरियम 2 वर असते ना, मी सांगितलेलं आहे. ड्यूटेरियम 2 आहे तर 2 लक्षात ठेवा. ट्रिटियम असते 3 वरून 3 लक्षात राहते, म्हणजे उत्तर आहे 1 2 3. आणि PIQ रिपीट आहे हा अनालिसिसचा. आणि लक्षात ठेवायचं हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसते, हे लक्षात ठेवायच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. हायड्रोजनचे 3 समस्थानिक पाठ करा. बघा आपल्याला आता राज्यसेवा मागचाच पेपर आलता 24चा. खालीलपैकी कोणत्या समस्थानिकात जड हायड्रोजन असे म्हणतात तर जड हायड्रोजन ड्यूटेरियमले म्हणत असतो आपण. बाकी ते 3ही ऑप्शन आहे बघा, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. अनालिसिस मध्ये आपण करत असतो नाच की काय आहे अणुअंक कसा, आणि जास्त माहिती नाही याची, थोडक्यातच माहिती असते. आणि हायड्रोजन बद्दल जर अणूची प्रतिकृती कोणी मांडली असा जर प्रश्न आला आपल्याला तर लक्षात ठेवायचं निल्स बोर याचं उत्तर. हे प्रश्न स्टेट बोर्ड मध्ये आहे, आला नाही परंतु, आणि हे स्टेट बोर्ड मधलीच लाईन आहे हायड्रोजनचे समस्थानिक. आता प्रश्न याच्यावर तुम्ही अनालिसिस करता. आणि मी स्टेट बोर्डचा फोटो सुद्धा लावतो, तुम्ही पाहून घ्या, दिलेला आहे आपल्याला तिथे. त्यानंतर बघा आपल्याला आला होता जागतिकीकरणावर. हे दोन्ही सेंटेन्स जर वाचले तुम्ही, प्रश्न पाठांतर नाही पाहिजे, दोन्ही विधान बरोबरच असले पाहिजे. हे लॉजिकचा क्वेश्चन आहे इथं अब, कारण की आपण ट्रिंकल डाऊन थेरी जे असतो पाहत असतो, परंतु इथं सर्व पॉझिटिव्ह बोलण्यात आलेले आहे, म्हणून हे विधान दोन्ही बरोबर राहील. इथं काय आपल्याला अभ्यासच पाहिजे असं काही हरकत नाही. अब हे लॉजिकचं आहे. त्यानंतर बघा तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होत जाते, हे विधान बरोबर आहे, कॉपी आहे. त्यानंतर बघा तपांबर हे जे असते सूर्याकडून जे असते लघु, एक लक्षात ठेवायचं, सूर्याकडून जे लहरी येत असते ते लघु स्वरूपात असते आणि पृथ्वीपासून दीर्घ स्वरूपात जात असते. याच्यात फरक करू नका. सूर्यापासून जे लहरी येते ते लघु स्वरूपात असते आणि वारंवारता जास्त असते त्याची, कायची सूर्याची, ते फ्रिक्वेन्सी त्याला म्हणतो आपण. आणि जर आपल्याला याच्यात विचारलं पृथ्वी स्वरूपातून दीर्घ स्वरूपाच्या लहरी येते, वारंवारता कमी असते, हे लक्षात ठेवा. आणि इथं काय विचारलं तर तपांबर, आणि हे तपांबर जे असते तपते, याच्यात हवामानच्या सर्व घटना होते, याच्यावर बरेच क्वेश्चन रिपीट आहे. तपांबर, दलांबर, स्थितांबरवर हे आपण पाहत असतो, आणि आयोगाचा फेवरेट सुद्धा आहे. तर लक्षात ठेवायचं तपांबर डायरेक्ट तपत नाही, तर डायरेक्ट तपत नसते तर तपांबरले पहिले सूर्य काय करते पृथ्वीला तापवते आणि पृथ्वी तपांबरले तापवते. म्हणून हेच म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं बघा, सूर्य तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्राण्याच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभाग होणाऱ्या उष्णवण्याने तापले जाते. हे विधान बरोबर आहे. सौर म्हणजे सूर्यापासून तपत नाही तर कोणापासून तपते म्हणते पृथ्वीपासून, हे विधान बरोबर आहे. याचा बघा सोर्स दाखवतो. आणि याचे जे मी 2 प्रश्न टाकतो, मी याच्यात घेण्याचे विसरलेला आहो, परंतु मी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार ते 2 प्रश्न तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर बघा व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून कोणता वापर केला जातो. आणि बघा हा क्वेश्चन नाही का डेक्रॉन, टेफ्लॉन, पॉलिमरवर, प्लास्टिकवरचा आहे. तर लक्षात ठेवा इथं आपण मोठं सेंटेन्सचं उत्तर मारत असतो लॉजिकनं, कारण की आपल्याला हे माहित नसते. पॉली ॲक्रिनो नायट्रेट, याचा बघा सोर्स दाखवतो तुम्हाला. 11वीच्या स्टेट बोर्ड मधला आहे सायन्स. बघा तिथं मी तुम्हाला रेड अक्षरात गोर केलेला सिंथेटिक फायबर कॉल ॲक्रिक द वूल ऑप्टेन. बघा वूल ऑप्टेन मध्ये काय म्हणते ॲक्रेलिक असते म्हणते, आणि आपल्या इंग्लिशमध्ये जर वाचा तुम्ही बघा पॉली
ॲक्रिनोनाइट्राइट लिहिलेलं आहे, म्हणजे ॲक्रिक येते ना त्याच्यात, बाकी ते टेफ्लॉन डॅक्लॉन येणार नाही ना, म्हणून आपण ते लिहितो. परंतु इथे बघा इंग्लिशमध्ये वूड इन द प्रोडक्शन दिलेलं आहे बघा, वूड मध्ये वूल मध्ये हेच असते. तर आपण आता हे काही आपल्या लॉजिकचाच क्वेश्चन होता, आपण काही इतकं डीप वाचत नाही आहे, फक्त मी सोर्स दिला तुम्हाला. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते. तर लक्षात ठेवा, आपण याच्यापैकी दोघांपैकी एकच उत्तर मारत असतो ना, अ किंवा ड पैकी, बाकी दोन ऑप्शन तर कटणार आहे कारण की एकच असणार आहे. तर लक्षात घ्या, याचं उत्तर अ किंवा ड मारायला पाहिजे. आणि पॅरासिटामॉल हे वेदनाशामक असते, आपण वापरत असतो ना, ते लक्षात ठेवा. ज्वरनाशक तापासाठी तो वापरत असतो पॅरासिटामॉल, त्यालाच म्हणतो आपण. म्हणजे आपण पॅरासिटामॉल इझी कॅटेगरीतला आहे. आणि ॲस्पिरिन सुद्धा असते याच्यासाठी वापरलं जाते, लक्षात द्या. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या हार्मोनचा संच मासिक पाळीचे नियमन करतो, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल विचारला आहे. आता लक्षात घ्या, हा क्वेश्चन ऑलरेडी रिपीट आहे, म्हणजे मासिक पाळी बद्दल नाही आहे, परंतु आपल्याला जे माणसामध्ये आणि वुमेनमध्ये जे हार्मोन्स असते त्याच्यावर आपल्याला प्रश्न आहे. टेस्टोस्टेरॉन माहित असेल, आपण टेस्टोस्टेरॉन शब्द वाचतो, आपल्या याच्यात असते. आणि पुयाको सुद्धा आहे बघा, टेस्टोस्टेरॉन हे आपल्या माणसात असते. तर मग ऑप्शन नंबर 2 बघा, टेस्टोस्टेरॉन कटणार आहे. आणि ऑप्शन नंबर 4 कटणार आहे, कारण त्याच्यामध्ये डायहायड्रोज टेस्टोस्टेरॉन दिलेला आहे, म्हणजे हे टेस्टोस्टेरॉन माणसासंबंधी असते म्हणून ते कट होणार, म्हणजे 2 आणि 4 कटणार. मग आपल्याला लिहायला लागेल कोणतं, एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि FSH आणि कॉर्टिसॉल याचे 3 पैकी 1 आणि 4 पैकी 3 पैकी लिहायला पाहिजे. परंतु बघा एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे महिलातच असते, हे आपण वाचत असतो. आणि PIQ आहे, आणि आपल्याला महाराष्ट्रातच आहे LH आणि FSH, कारण की ते संकल्पना छोट्या छोट्या दिल्या आहेत, मग आपण तेच मारायला पाहिजे, नाही की कार्टिसॉल घेऊन. कारण तिथं आपल्याला पहिली संकल्पना सुद्धा LH म्हणजे लॉंग फॉर्म दिला नाही, FSH सुद्धा दिला नाही, तर आपण पहिलं मारतो. परंतु याचा सोर्स दाखवतो तुम्हाला. हे पाहून घ्या, आपल्याला 11वीच्या बायोलॉजी सायन्समध्ये दिलेलं आहे, मेन्स्ट्रुअल सायकल दिलेली आहे बघा, इथं स्टेजेस गिडेस सर्व दिलेलं आहे. आकृतीत पहा, FSH, LH, त्यानंतर एस्ट्रोजेन्स आणि प्रोजेस्टेरॉन इथं दिलेले आहे, तुम्ही हे पाहून घ्या. हे 11वी मधला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण जर प्रश्न पाहिला आपला आयोगाचा, तर विचारलं होतं बघा, 2018ला विचारलं होतं महिला बालविकासमध्ये, स्वादुपिंडात कोणत्या संप्रेरकाची निर्मिती होती, तर इन्सुलिन आणि ग्लुकागॉन होते. पण पर्याय बघा, प्रोजेस्टेरॉन, थायरॉक्सिन, एस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिन आहे का याच्यात. तर बघ लक्षात घ्या, हे इन्सुलिन आपण यावेळी इतरही पर्यायाचा अनालिसिस करतो ना, तर मग याच्यात एस्ट्रोजन जे असते आपण पाहत असतो, तिथं मग आपण अनालिसिस केल्यावर कळते की बा एस्ट्रोजन जे असते ते महिलामध्ये असते, त्यामुळे आपण हे उत्तर मारतो. म्हणजे पर्याय समजते आपल्याला बा नेमकं आपल्याला काय मारायला पाहिजे. तर मग यामध्ये प्रोजेस्टेरॉन आहे आपल्याला, एस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिन सुद्धा नाही का नैसर्गिक प्रसूतीसाठी जेव्हा प्रेग्नेंटच्या विषयीच काम आहेत, हे महिलामधले आहे. थायरॉक्सिन आपल्या गळ्यात असते, म्हणजे आपण इथं अनालिसिस करत असतो, तर म्हणून आपल्याला तिथून सुद्धा हा प्रश्न आपण पोहोचत होतो 50त. बघा इथं ESO 2015 नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते, ऑक्सिटोसिन आहे बघा, ऑक्सिटोसिन आहे, अँड्रेनालिन आहे, वायसोप्रेसिन आहे, थायरॉक्सिन, याचं उत्तर आहे ऑक्सिटोसिन, लक्षात घ्या. त्यानंतर बघा MPSC 2013ला राज्यसेवेला विचारला होता, कोणते संप्रेरक विसंगत आहे. बघा ऑप्शन मध्ये टेस्टोस्टेरॉन आहे, इन्सुलिन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. त्याचं उत्तर काय राहील माहित आहे का, याचं उत्तर राहील इन्सुलिन, हे वेगळं होतं. बाकी तुम्ही पाहून घ्या. तर म्हणजे आपण हे संप्रेरक चांगलं करजा, तुम्ही थोडं पाहून घे जा, कारण की आपल्याला रिपीट क्वेश्चन येत आहे. त्यानंतर हे जे धोकादायक कचराचं होतं पर्यावरणाचं, आपण पर्यावरणासंबंधीच मारायला पाहिजे. गृह मंत्रालय तर याच्या संबंधी असते ना, पोलीस डिपार्टमेंट हे ते, परराष्ट्र मंत्रालय तर फॉरेन संबंधी असते, वाणिज्य उद्योगासंबंधी. तर पर्यावरण मारतो आपण इथं, लॉजिकचं अभ्यासाचा भाग नाही हा, लॉजिक असते तिथं. त्यानंतर बघा भारतातील द्वीपकल्पाच्या सीमाच्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात जी चक्रीवादळाची निर्मिती होते ते कशाने होत असते. आपण पाहिलेलं आहे, सायक्लोनची निर्मिती कधी पण हवेचा दाब कमी झाल्यामुळेच होते, हवेचा दाब पट्टा कमी झाल्यामुळेच होते, हे वाचत असतो आपण. परंतु एक लक्षात ठेवायचं, तापमान आणि हवेचा दाब यामध्ये व्यस्त संबंध असते. तापमान वाढलं तर हवेचा दाब कमी होईल, तापमान कमी झालं तर हवेचा दाब वाढेल, एक वाढलं की दुसरं कमी होईल. म्हणून आपलं 3 आणि 4 ऑप्शन कटणार आहे, म्हणजे कारण की तिथं दोन्ही वाढ दिली आहे, दोन्ही कमी दिलेली आहे. याचं उत्तर बघा 2 नंबरचं आहे, तापमान वाढून हवेचा दाब कमी, वादळाची निर्मिती होत असते. परंतु आपण A आणि B पैकी मारायला पाहिजे. आणि याचा बघा
राज्यसेवा मेंदवा 12 आलता. हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो, आला प्रश्न. परंतु इथं ऑप्शन मध्ये सर्वात महत्वाचा घटक नमूद नाही, म्हणजे तिथे तापमान पाहतं, कारण की तापमानानुसार हवेचा दाब बदलत असतो. म्हणजे तापमान वाढलं हवेचा दाब कमी होईल, हे असं बदलणं म्हणते. समान संबंध नाही, हा लक्षात ठेवा. आपण 1 आणि 2 पैकी मारतो, परंतु आपण ज्या चक्रीवादळ वाचतो ना, समजूनच जाते की हवेचा दाब कमी झाल्यामुळे हे सायक्लोन निर्माण होत असते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा स्पायरोगायरा या शेवाला संबंधी विचारलं होतं. आणि याच्या संबंधी आपण बघा आपल्याला झिग्मे मोटीसी कुटुंबातील आहे हे माहीत असणं अपेक्षित नाही. आपल्याला काय माहित पाहिजे मागा, ते सागरी पाण्यात आहे का खाऱ्या पाण्यात आहे किंवा गोड्या पाण्यात आहे. आणि त्यानंतर येथे सल्फिकर हरितलौकी आहे. स्पायरोगायरा हरित शेवाळ आहे, ऑलरेडी दिलेला आहे स्टेट बोर्ड मध्ये, आणि आयोगाने सुद्धा विचारला आहे की रिकामी जागा कोणती आहे. त्यानंतर हे पाण्यात वाढते. आपल्या घरात पाहिला असेल तुम्ही टाकीमध्ये हिरव्या कलरची शेवाळ, हेच होय ना, हे गोड्या पाण्यात आढळते, खाऱ्या नाही. तर म्हणून आपण ब क तर 100% बरोबर आहे. तर ब क वाला ऑप्शन बघा कुठं आहे. आणि तुम्ही पाहिला असन हे वाचताना बघा, पहिलं सेंटेन्स बघा, सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. तलावात कोणतं पाणी असते, गोड्या पाण्यातलं. आणि दुसरं विचारलं सागरी पाणी, एकमेकाला क्रॉस आहे का नाही हे, म्हणजे इथं सागरी पाण्यात हे खाऱ्या विचारलं, वर गोड्या पाण्यात, तलावात कुठं खारं पाणी असते. म्हणून हे अ किंवा ब पैकी एकच सेंटेन्स बरोबर हे कळलं असं तुम्हाला तिथं. म्हणून आपण अ ब वाला ऑप्शन कॅन्सल करा पाहिजे. 1 आणि 4 ऑप्शन कट होईल कोणतं पर्यायामध्ये. आपल्याला पाहिजे ब कड किंवा अ कड. आणि आपल्याला हे माहित आहे की बा आपल्या घरीच राहते, बा गोड्या पाण्यातच असते, फ्रेश वॉटर मध्ये असते, त्यामुळे येते. चौथा सेंटेन्स वाचायची गरज नव्हती. बघायचा सोर्स दाखवतो. 8वीचं स्टेट बोर्ड आहे, डायरेक्ट विचारलाय बघा, स्पायरोगायरा सर्पिल हरितलौक आहे का. तिसरा सेंटेन्स जसा तसं कॉपी आहे आकृतीवर. त्यानंतर बघा इथं दिलेलं आहे की वनस्पती गोड्या पाण्यात असतात. बघा स्पायरोगायरा, इलोथ्रिस, उल्वा, सर्गॅसम इत्यादी, यातील काही वनस्पती गोड्या तर काही पाणी खारट पाण्यात आहे. इथं दिलेलं आहे तुम्हाला, त्यावरून हे कळते. त्यानंतर बघा एसटीआय तो 11 तर स्पायरोगायरा रिकामी जागा असते. तर रिकामी जागा काय असते, हरित शेवाळ असते, नीलहरित नसते, हा लक्षात ठेवा. आणि नीलहरित शेवाळ जे असते ते शेवाळ नसते, ते बॅक्टेरिया असते, म्हणजे जीवाणू असते, लक्षात ठेवा. हे मोनेरामध्ये येत असते. हे नीलहरित शेवाळ जे असते ना, ते बॅक्टेरिया असते, आणि त्याचा वापर आपण नायट्रोजन स्थिरीकरण मध्ये करत असतो. आपण घेतलेलं आहे ते प्रकरण, तुम्ही पाहून घ्या. सोपा कॅटेगरीला आहे, लॉजिकचा आहे आणि अनालिसिस तर करतो. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे. तर इथं सह्याद्री पर्वतातले सर्वात वास्तव सर्वच माहित आहे. आणि बघा हे प्रश्न तसा रिपीट आहे. राज्यसेवा मेंदवा 22, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, हे कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं होतं. इथं अहमदनगर. पण प्रश्नात काय विचारलं, सह्याद्री पर्वत सर्वात शिखर कळसुबाई आहे, रिपीट आहे. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं जमीन धारणाची मर्यादा. आता हे काय आपल्या अभ्यासाचा भाग नाही, परंतु आपण जनरल स्टेटमेंट तिथं मारत असतो आपण तिथं. बघा इथं विचारलं जमीन धारणेची मर्यादा घालण्याचे कारण काय, भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा. म्हणजे तुम्ही जर भविष्यात कोणत्या किती जमिनी हस्तगीत करणार त्याच्यावर मर्यादा, विधान बरोबर आहे. आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा नाही आहे का, की सध्या बा यापेक्षा जमीन तुम्ही धारण नाही केली पाहिजे, तो म्हणतो आपण. बाकीचे ते एकत्रित जमीन मालकी मर्यादा की रूपांतरावर मर्यादा, हे तर आपल्याला प्रश्न बिन कसा वाटत आहे, वेगळे वाटत आहे. परंतु या दोन्ही हे लॉजिकचं आहे. जर हे चुकलं असेल किंवा काही हरकत नाही, परंतु हे निघून जाते आपल्याला, अक बरोबर राहील हेच फक्त. आणि हे जे GDI वर आलं होतं, हे थोडं पाहून घ्या तुम्ही एक्सप्लेनेशन याचं. GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सवर याचे मी PIQ तुम्हाला लावलेले आहे, कारण की आपल्याला यापूर्वी कोणत्या स्थितीत GDI ची मूल्ये SDI पेक्षा कमी असणार याबद्दल विचारलं होतं. बघा GDI SDI ची तुलना करून STI मेन 2012, त्यावेळेस आपण GDI SDI चं अनालिसिस करत असतो. त्यानंतर बघा SDI आणि GDI च्या मूल्याच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे, हा सुद्धा क्वेश्चन नाही का 2012चा आहे. बघा SDI GDI चाच उल्लेख केलेला आहे, म्हणजे आपण SDI GDI बद्दल वाचतो आणि PIQ अनालिसिसचा आहे. त्यानंतर कोणत्या झाडाच्या फुले, पाने व बिया वापरून मारिजुआन हे अंमली पदार्थ तयार करतात. यापूर्वी आपल्याला ओपियम पॉपीवर विचारलं होतं त्यांनी, खसखसीचे झाड जे असते ना, गांजा गिंजा ते. आणि हे कॅनबियस सॅटिव्हिया जे आहे हे मारिजुआना. 11वीच्या सायन्स मध्ये डायरेक्ट दोन्ही दिलेले आहे. ओपियम पॉपी सुद्धा आलेला आहे ना आपल्याला, ते सुद्धा आलेलं आहे पूर्वी, याच पेपरला आलता राज्यसेवेच्या. आणि आता कॅनबियस सॅटिव्हिया हे ड्रग संबंधी आहे. बघा स्क्रीनशॉट लावला ते तुम्ही नाही का, 1 मिनिट. हा, आणि हे 11वी सायन्स मधलं आहे बघा, कॅनबियस बघा तुम्ही मारिजुआना दिलेला आहे बघा.
कॅनिबेस सॅटिव्हा मारिजुना चरस गांजा दिलेला आहे बघा तिथं ते. आणि वरचं बघा ऑपिओड्स जे आहे ना त्यामध्ये हिरोईन दिलेला आहे बघा. हे विचारलं आपल्याला पॉपी प्लांट म्हणून, हे मागच्या राज्यसेवामध्ये म्हणजे हे माहिती सुद्धा लिहून घे जा तुम्ही. कोकीन गिकीन बद्दल आला ना एखादा प्रश्न खाली दिलेला आहे बघा, हे पाहून घे जा. इथचे तिन्ही बिन प्रश्न इम्पॉर्टंट आहे. टॉपिक नाव आहे ड्रग्स अब्यूज, हे तुम्ही पाहून घ्या, 11वी सायन्समध्ये आहे. त्यानंतर विचारलं होतं आपल्याला प्रोकॅरियोटिक अनुवांशिक कोडमधील एन फॉर्मिल मिथिओनिन साठी प्रारंभिक कोड कोणता, म्हणजे इनिशियल कोड कोणता आहे म्हणते. आणि एयुजी आहे बघा, याचं आपल्याला एयुजी किंवा सीयुजी आपल्याला जर आपण माहित नसलं तर सीयुजी आणि एयुजी मध्ये युजी कॉमन आहे, तर आपण काय मारायला पाहिजे, 2 आणि 4 पैकीच मारायला पाहिजे लॉजिक. हा जर चुकलं असेल तरी काही हरकत नाही, परंतु याचा मी सोर्स सांगतो, थोडा डीप होता क्वेश्चन बघा. याला इनिशिएटिव्ह कोड म्हणतात, हा मी दिलेला आहे बघा, मी जे रेड कलर मध्ये केलेलं आहे. एयुजी इज ऑलवेज अँड इनिशिएटिव्ह कोड इन अँड एव्हरी mRNA. हे RNA DNA चे जे प्रकार आहे त्याच्यावरचा डिटेल विचारला आहे. 11वी सायन्स आहे, लक्षात घ्या. बाकीचं तुम्ही तिथं दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या. 64 कोडा नसते यामध्ये म्हणते तिथं. त्यानंतर बघा स्केलेराइडच्या श्रेणी आहेत. आता इथं विचारलं आपल्याला स्केलेराइडच्या श्रेणी, तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की स्केलेराइडच्या श्रेणी आहे. आपण वाचत नाहीये, अभ्यासाचा भाग नाही आहे, परंतु आपण लॉजिक काय मारतो याच्यामध्ये बघा. आपण मल्टिपल मारायला पाहिजे, ऑप्शन अ आणि अब हे कॅन्सल करायला पाहिजे. आपल्याला 3 आणि 4 पैकीच उत्तर मारायला पाहिजे. जसं यामध्ये बघा मॅक्रोस्केलेराइड्स, स्केलाइड्स बघा कॉमन आहे, मॅक्रोस्केलाइड, ऑस्टिओस्केलाइड, त्यानंतर ॲस्टिओस्केलाइड. ट्रॅकिड्स वेगळं वाटते, तर मग आपण अबक घेऊन जायला पाहिजे. जरी आयोगाने उत्तर जर याचं पुरं म्हणजे समजा चुकी दिलं असतं तर आपण चुकायलाच पाहिजे, परंतु आपण कॉमन घेऊन गेले पाहिजे. हे आपला लॉजिकचा अभ्यासाचा भाग नाही. हा अभ्यास वाढवू नका याबद्दल, याचं उत्तर राहील अबड. त्यानंतर बघा जीवावरण राखीव क्षेत्र आयोगाचा पर्यावरणामध्ये फेवरेट टॉपिक आहे. निलगिरी सर्वात पहिला आहे, हे आपण वाचत असतो बघा. एका याच्यावर निघून होतं 1986 मध्ये. आणि बघा याच्यावरचे क्वेश्चन ऑलरेडी आलेले आहे. विचारलं होतं आपण भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे जीवावरण आरक्षित क्षेत्र चढत्या क्रमाने, याचं उत्तर 1 नंबर आहे. इथं निलगिरी, नंदादी, सुंदरबन, मन्नार, चाकात असा क्रम आहे. हे पर्यावरणामध्ये आपण मेसले करू कंबाईनवाल्यांनी. आता फक्त निलगिरी पहिला लक्षात ठेवा, आणि आपण अनालिसिस करताना हे पाहत असतो, कारण की जीवावरण यापूर्वी बघा राज्यसेवा मे 2019 आलेला आहे, जोडायला बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, हे तुम्ही पहा. कारण की आपण ज्याविषयी क्वेश्चन पाहतो या संबंधीची माहिती पाहतो ना पुस्तक मध्ये, तिथे देऊनच राहते बा पहिलं कोणतं होतं, म्हणून अनालिसिसचा भाग आहे. आणि यावर बरेच क्वेश्चन आहेत जैव राखीव क्षेत्रावर. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे म्हणते. आता बघा जलजन्य खडक आहे सेल, बाकीचे जे ग्रेनाइट, जिप्सम, पंग याच्यावर खडकावर बरेच प्रश्न आयोगाचे मेसले राज्यसेवेच्या. बघा राज्यसेवा मे 2017 विचारलं होतं खालीलपैकी कोणता खडक हा रूपांतरित खडक आहे, याचं उत्तर आहे संगमरवर. परंतु आपण अनालिसिस काय करतो बघा, पर्यायामध्ये शेल आहे, बेसाल्ट आहे, रेती खडक आहे. तर यावेळेस आपण करतो ना हे बाकीचे कोणते आहे, म्हणून हे निघत होतं तुमचं सेल, लक्षात घ्या. मग काही गोष्टी रिपीट येईन बघा. आणखी आलता राज्यसेवा पूर्व परीक्षा, बाह्यनिर्मित अग्निजन्य खडक, अंतर्निर्मित जलजन्य खडक, रूपांतरित खडक ऐकायच्यात. तर जलजन्य खडक कोणता आहे पाहून घ्या, रूपांतरित पाहून घ्या. हे आपण करतो ना PIQ मध्ये, पण नेमकं काय ज्याला करायचं आहे तर त्याहून सॉल्व्ह होत होता. हा डायरेक्ट चीन असं नाही म्हणता येत का, सर्वच क्वेश्चन तर काही क्वेश्चन येते बघा. हे लॉजिकचे क्वेश्चन होते. आपल्याला विचारलं होतं विकसनशील जगातील जवळजवळ 40% लोकसंख्या 1950 ते 60च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाहीये. हे विधान कोणाचे आहे. आता बघा कॉमन मध्ये रॉबर्ट मॅकनमारा आणि रॉबर्ट क्लोर आहे, या दोन पैकी तुम्ही माराले पाहिजे. रॉबर्ट आहे म्हणून, आणि मोठं सेंटेन्स मारतो आपण रॉबर्ट मॅकनमारा. अभ्यासाचं काही घेणं देणं नाही या सेंटेन्ससाठी, फक्त कॉमन आहे, मोठं सेंटेन्स आहे असं पाहायचं, मारायचं, चुकलं तरी चालते. त्याचं उत्तर बरोबर येत होतं आपलं. त्यानंतर भारतीय हवामानविषयक कृतीमध्ये कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश आहे. जास्त डिटेल जायचं नाही, परंतु पर्यायानुसार आपण उत्तर मारत होतो. हवामान संबंधी आहे तर आरोग्य मिशन येणार आहे का त्यामध्ये, हवामान संबंधी तर नाही येणार आहे. मग बाकीचे जल, सौर, शाश्वत हे येणार आहे. आणि तिथे नॅशनल हेल्थ मिशन आहे, जे आयुष्यमान भारत संबंधी आहे ना, हे त्यांच्या संबंधी आहे, तर लक्षात ठेवा. म्हणून ते चौथा पर्याय आपण लॉजिकने मारत होतो. हा लक्षात ठेवा. कुठं आपल्याला ऑप्शन पाहावं लागते फक्त की कशा रिलेटेड आहे तसं मारायचं. त्यानंतर बघा भारतात स्वतः 7 दशकानंतर अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची कोणती कारणे आहे, हे सुद्धा लॉजिकचा प्रश्न होता. बघा भारतात मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्र अवलंबून आहे, विधान बरोबर आहे. आणि उत्पादन क्षेत्रात रोजगार संधीची कमतरता हे नाराज आहे, येणार 2च लिहावं लागतं. विकसित देशातून शेती विकास दर अधिक आहे, हे आपण
करत नाही एवढे विचार, पण दोन समोरचे आपण जर 3 असते याच्यामध्ये उदाहरणार्थ तर आपण अ ब क मारायला पाहिजे, पण तसं ऑप्शन नव्हतं, आपल्याला 2 मारायला पाहिजे अ ब. आता आयोग काय उत्तर देते त्याचं पाहू आपण, परंतु आपण अ ब मारायला पाहिजे. त्यानंतर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनाबाबत कोणते कार्यक्रम आहे. एकात्मिक बालविकास फार इझी प्रश्न होता, कारण की एकात्मिक बालविकास सेवा जी आहे ICDS योजना म्हणतो 2 ऑक्टोबर 1975 ची आहे आणि हे 0 ते 6 वयोगटासाठी असते. तर लक्षात घ्या, पूरक पोषण आहार कार्यक्रम, आरोग्य तपासणी येते. कामगार तर वयोगट मोठा असते ते येणार नाही. स्त्री पुरुष पुरुषाचा काही उल्लेख नाही याच्यात. महिला गिलांसंबंधी येऊ शकते त्यांच्या आई वडिलांसाठी, म्हणजे आई संबंधी, कारण की हे 0 ते 6 वयोगट आहे ना, त्यामुळे तर प्रश्न येणारच नाही. मग याचं उत्तर राहील काय माहिती आहे का, अ ब. तर हे रिपीट आहे HRD मधला, बघा आता लावला मी 2017चा HRD मधला. एकात्मिक बाल विकास योजने कोणत्या योजना येतात, पूरक आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी सर्वच आहे. याचं सर्व बरोबर आहे, परंतु बघा याच्यात पूरक आहार विचारण, आरोग्य तपासणी विचारलं होतं म्हणून अ क बरोबर आहे. याच्यात सर्व बरोबर आहे. लक्षात घ्या, PIQ किती रिपीट होत आहे तुम्हाला माहित आहे, समजलंच असन. भारतीय राज्यघटने अनुच्छेद 371च्या उप अनुच्छेद विशेष दर्जा नसलेली राज्य कोणती, याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ टाकला होता एक शॉर्ट मध्ये, तुम्ही पाहून घ्या शॉर्ट मध्ये. आणि जर माहित नसेल तर हे बरेचदा क्वेश्चन रिपीट आहे. याचं उत्तर आहे त्रिपुरा आणि झारखंड. याचा सोर्स बघा, राज्यसेवा मेन 2015 आलेला आहे, तुम्ही पाहून घ्या. मिझोराम, महाराष्ट्र, गोवा दिलेला आहे, तुम्ही पहा. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2025 ला सुद्धा विचारलाय बघा, आंध्र प्रदेश, मणिपूर, आसाम, नागालँड, तुम्ही जोड्या लावून घ्या, म्हणजे रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा मवाळ्यांना शांत करण्यासाठी 1909चा कायदा रिपीट आहे. मॉर्ले मिंटो ते 2 नंबरचं 1919चा कायदा आहे, लक्षात घ्या. जर याचा सोर्स तुम्हाला सांगितलं तर बघा, 1 मिनिट हा. तर राज्यसेवा मेन 2025चा बघा जोड्याला टाकलेला आहे, तर तिथं डायरेक्ट दिलेल्या ब्रॅकेटमध्ये बघा मॉर्ले मिंटो साधारण कायदा 1909चा आहे. म्हणजे इथं तरतुदी विचारल्या होत्या, पण कायदा दिलेला सोपा आहे. एकच प्रश्न लावला मी, खूप रिपीट आहे क्वेश्चन. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं खालीलपैकी भारतीय राज्यघटने भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 सर्वात सोपा होता. संघराज्याचा बघा, संघराज्या संबंधी आहे फक्त, आणि 2023चा कॉपी आहे बघा, 1 2 3 4 मी दिलेला आहे, तुम्ही पाहून घ्या स्क्रीनवर, मोठा व्हिडिओ येईल. त्यानंतर बघा हैदराबाद संस्थान विलिनीकरण मार्गदर्शक भूमिका म्हणून बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते म्हणते. याचं उत्तर आहे राजेंद्र सिंग. हे सुद्धा रिपीट आहे 2013चा बघा, राज्यसेवा मेन 2013. हे पाहून घ्या तुम्ही, इथं दिलेल्या जसं तसं याचं उत्तर आहे राजेंद्र सिंग. त्यानंतर 1877 मध्ये भारत भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलेले आहे. आता एक बघा, यासंबंधी राज्यसेवा मेनला प्रश्न आहे, पूर्वी डायरेक्ट विचारलं होतं खादीचा ड्रेस घालून कोण गेले ते गवा जोशी, सर्व माहित आहे सर्वांना PIQ. परंतु इथं भारतीय संसद कोणी मेनलं हे माहित असणं अपेक्षित नाही, परंतु आपण पर्याय असे होते गवा जोशी, तर आपण गवा जोशी मारायला पाहिजे. जर त्यांनी वेगळं उत्तर दिलं तर आपण चुकाले पाहिजे, परंतु गवा जोशी मारायला पाहिजे. उत्तर गवा जोशीच असन, लक्षात घ्या. याचा सोर्स टाकलेला आहे बघा, कंबाईनचा टाकलेला 2020ला, हे वाचून घ्या तुम्ही. इथं उत्तर गवा जोशी आहे. त्यानंतर बघा हे आता राज्यसेवा मेन झालं 25ची, तिथं विचारलं होतं बघा 1857च्या दिल्ली दरबारात सार्वजनिक काकाच्या नेतृत्व, इथं सार्वजनिक काका म्हणजेच गवा जोशी. त्यानंतर त्यांचं नाव आहे, त्याला सार्वजनिक काका म्हणतो. पुणे सार्वजनिक सभेच्या शिष्टमंडळाने महाराणी व्हिक्टोरियाला जे मानपत्र दिले कोणती संज्ञा दिली, तिथं विचारलं होतं भारतीय संसदीय उपमा. इथं यांनी म्हटलं होतं डिक्लेरेशन ऑफ राईट्स, लक्षात ठेवा, हे पुन्हा रिपीट होईल, डिक्लेरेशन ऑफ राईट. याचा आन्सर लक्षात घ्या, PIQ रिपीट आहे. त्यानंतर बघा दिवानी अमीर ये कोई हे नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केलेले आहे. आता बघा हा प्रश्न अॅनालिसिसचा आहे, आणि मी माझ्यापाशी स्टेप अप अकॅडमीचं 2023चं पुस्तक आहे लॉजिक बुस्टर, राज्यसेवा पूर्व परीक्षेचं. त्यामध्ये नाही का ऑलरेडी प्रश्न आलता, परंतु अॅनालिसिस मध्ये डायरेक्ट त्यांनी दिलेला आहे, म्हणजे अॅनालिसिस मध्ये सुटत होता बघा. हे मी तुम्हाला प्रश्न लावलेला आहे, मोहम्मद तुगलक उत्तर यायचं. मी जे तुम्हाला गोल केलेला आहे बघा, दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचा मदत करणारी दिवानी अमीर कोई, म्हणजे यांनी हे लक्षात राहते, कारण की अॅनालिसिस मध्ये आपण पाठ केलेला आहे ना, कारण की विभाग वेगळा आहे तर पाठ करते, तर त्यामुळे हे विधान सोपं आहे. अॅनालिसिसवर ऑलरेडी सरांनी दिलं होतं त्या, तर म्हणून इम्पॉर्टंट आहे. स्टेप अपचे पुस्तक बी सुद्धा चांगलेच असतात, लक्षात घ्या. त्यांची काय ऍड करत नाही, परंतु हाय चांगले तर चांगलेच म्हणा लागेल, कारण की आपलं काम इझी करते अॅनालिसिस मध्ये. म्हणून तर मी कंबाईनला काय सांगितलं, PIQ अॅनालिसिस त्यांचं का घ्या, त्याच्यासाठी. बघा 2-3च क्वेश्चन राहिले आता. त्यानंतर बघा आपल्याला जातीभेद विवेक सारा ग्रंथ कोणाचा आहे, तुकाराम तात्या पडवळचा आहे. आणि बघा हे क्वेश्चन नाही का ऑलरेडी आयोगाने चुकवलं होतं, हे येणंच अपेक्षित आपल्याला. तर बघा
एएसओ मेन 2019ला विचारलं होतं डायरेक्ट दुसरं सेंटेन्स बघा ते चुकीचं होतं. जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोण लिहिलं? हे लिहिलं होतं तुकाराम पडवळ. अनालिसिस मध्ये आपण पाहतो का चुकीचं आहे हे उत्तर येत होतं, लक्षात घ्या. त्यानंतर पंचशील तत्वाचा प्रथम जे करार झाला 1954 आहे भारत आणि चीन. आणि यामध्ये बघा ऑप्शन सुद्धा एवढे दूर होते. एकच पंतप्रधान एकच राष्ट्रपती राहणार. ऑप्शन मध्ये अ ब कड कड 2-2 आहे. म्हणजे लॉजिकनं सुद्धा पहिलंच ऑप्शन येत होतं. सोर्स दाखवतो तुम्हाला बघा. पंचशील सर्व करार सर्वप्रथम सही करणार 2 देश विचारले होते. पहिले राज्यशैली, त्यानंतर जागतिक शांतता आंतरराष्ट्रीय सहकार्य करार जो आहे तो कोणत्या तत्वाचा पुरस्कार करते? पंचशील. म्हणजे ऑलरेडी रिपीट आहे. आणि आपण अनालिसिस मध्ये पाहत असतो बघा 1954चा करार आहे. बघा 54 वर प्रश्न आहे. भारत चीन यामध्ये पंचशील करार कधी झाला होता? 1954. म्हणजे रिपीट आहे. आणि आपण पुस्तक मध्ये पाहतो बघा कोणाच झाला, कोण होता, थोडीफार माहिती पाहत असतो ना, सोपा कॅटेगरीतला होता त्यामुळे. आणि एक लक्षात घ्या, विधवा वपन अनाचार हे पुस्तक यांनी लिहिली आहे. बघा ज्यावेळेस आपण बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर जेव्हा वाचत असतो त्यावेळेस नाही का यांच्यामध्ये असे पुस्तक वाचत नसतो आपण. त्यामुळे हे पर्याय एलिमिट होईल. हे अभ्यासाचा भागात सांगतो. विष्णू शास्त्री पंडित आणि व्यंकटेश रंगुकट्टी यापैकी तुम्ही मारायला पाहिजे. परंतु व्यंकटेश रंगुकट्टी अननोन व्यक्ती आहे आणि आपण तिथं पूर्ण नाव दिलेलं आहे, हे उत्तर मारायला पाहिजे. चुकलो तरी चालेल. लक्षात घ्या, लॉजिक काही गोष्टी अभ्यासाचा भाग असते, काही गोष्टी नसते, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणसाल प्रश्न नाही कारण की पूर्ण नाव आहे, हे लॉजिक वापरते सर्वजण, लक्षात घ्या. त्यानंतर बघा हे आपल्याला विजयालय चोळ दिलेला आहे. हे प्रश्न बघा जोडायला राजघराणे दिले होते. विजयालय चोळ त्याचा क्वेश्चन ऑलरेडी आला होता आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019. बघा ते चोळ दिलेला आहे आणि विजयालय दिलेला आहे. यापैकी तुम्हाला ऑप्शन्स कळलं असेल काय तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर बघा कृष्णदेवराय याबद्दल विधाने विचारली होती. हा सुद्धा सोपा कॅटेगरीला क्वेश्चन होता. तर बघा हे स्टेप अप अकॅडमी मध्ये अनालिसिस मध्ये सुद्धा हा ग्रंथ दिलेला आहे. बघा अमुक्त माल्यदा हा काव्य ग्रंथ. कारण की असे जर ग्रंथ असं दिलेले आहेत वाचतो ना आपण ते आंध्रभोज, अभिनव भोज, हे पुन्हा रिपीट क्वेश्चन आहे. तेलुगू कवी आहे ना पेदमा, इथं बघा तुम्हाला सांगतो 2018चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न बघा. इथं पहिले विधान दिले राजा ओळखा म्हटलं. आंध्रभोज ही पदवी दिली, पर्यामध्ये आहे. या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू होते. तर आपल्याला पर्यामध्ये काय विचारलं? तेलुगू कवीच विचारले होते. 8 आहे ना, तर पेदना असू शकते, डाऊट घ्यायचा का नाही. त्यानंतर आंध्रभोज, अभिनव भोज हे सुद्धा बरोबर आहे. आणि जे कृष्णदेवराय यांचा जे कुटुंब होतं ते तुळवा घराणे होतं. बघा यांनी अनालिसिस मध्ये सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या बाकीचे. बघा तुलवा पहिलेच दिलेला, तुलवा घराण्याची स्थापना कृष्णदेवरायाने केली. आणि त्याच्यानंतर खाली दिलेला बघा अमुक्त माल्यदा काव्य रचना केली. म्हणजे आपण अनालिसिस त्यांनी थोडक्यातच दिलेले आहे आणि महत्वाचं आहे. त्यानंतर कृष्णदेवरायाची पोर्तुगीज अवर अल्बुक्यासोबत चांगली मैत्री होती. म्हणजे अशा गोष्टी आपण लक्षात ठेवतोय कारण की हे काही डिटेल मध्ये नाही आहे ना, आणि अनालिसिस मध्ये दिलेलं आहे. आणि हे प्रश्न पाहिजे का स्टेप अप अकॅडमी दिलेला आहे. बघा सोर्स सुद्धा टाकलेला आहे. पहा बरेच क्वेश्चन रिपीट आहे. त्यानंतर बघा कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यात जाते? हा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. एकूण 8 राज्यातून जाते, लिहून घ्यायचा. 8 राज्य कोणती आहे माहिती आहे का? गुजरातल्या गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, मिझोराम, त्रिपुरा, त्यानंतर झारखंड, छत्तीसगड आणि कोण आहे मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल. हे 8 राज्य लिहून घ्या तुम्ही. आणि उत्तर काय राहील? गुजरातमध्ये आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्राचा उल्लेखच नाही त्याच्यात. राजस्थान पहिलं ऑप्शन राहील, मिझोराम, त्रिपुरा, गुजरात, मध्य प्रदेश. हे रिपीट क्वेश्चन आहे बघा. STI पूर्व 2013ला विचारलं होतं खालील कोणत्या राज्यात कर्कवृत्त जाते आहे का रिपीट? मग आपण 8 जाते ते पाहत असतो. त्यानंतर बघा आपल्याला इथं गर्ता विचारली होती. प्रशांत महासागर, अटलांटिक, हिंदी. ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे. प्रशांत महासागर सर्वात मोठी गर्ता मरियाना गर्ता आहे, हे तुम्हाला सोर दाखवतो. आणि हिंदी महासागरात कोणती गर्ता आहे? जावा गर्ता आहे. बघा तुम्हाला प्रश्न दाखवलेला आहे. राज्यसेवा 19च्या प्रशांत महासागरात कोणती स्थित नाही आहे म्हणे. तर लक्षात घ्या इथं स्थित कोणती आहे? मग स्थित नाही म्हणे ना. आपल्याला याच्यात माहित आहे मरियाना गर्ता, टोंगा गर्ता आणि कुरिल कामचटका हे आहे. फक्त क ड नाही आहे. क ड काऊन नाही आहे? जावा गर्ता हिंदी महासागरात आहे. साऊथ सँडविच गर्ता अंटार्क्टिका आहे. अनालिसिस मध्ये पाहत नाही का आपण जावा कुठची आहे म्हणून? आणि पर्यामध्ये काय विचारलं? जावात विचारलं, त्याला सुंदा गर्ता सुद्धा म्हणतो आपण. म्हणजे बघा PIQ अनालिसिस क्वेश्चन किती रिपीट होतात. अशा पद्धतीने नाही का आपण करंटचे सोडून बाकीचे क्वेश्चन घेतलेले आहे. नक्कीच नाही का मी सर्व क्वेश्चन मध्ये रिपीटच क्वेश्चन वापरला असेल तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये. आणि काही ठिकाणी होते काही क्वेश्चन्स की जे स्टेटमेंट मधले आहे, काही क्वेश्चन्स सोपे होते, काही क्वेश्चन लॉजिकचे होते, आणि काही क्वेश्चन विद्यार्थी म्हणून चुकण्यासारखे तर बरेच क्वेश्चन नव्हते यामध्ये एक म्हटलं तर. आता तुम्हाला मी सोर्स टाकलेला आहे. नक्कीच नाही का तुम्हाला कंबाईंडसाठी मुलांना सुद्धा आणि राज्यसेवेचा जे नेक्स्ट देणार आहे त्यांना सुद्धा हेल्पफुल ठरणार आहे. PIQ किती इम्पॉर्टंट असतात हे सुद्धा कळलं. PIQचा सोर्स काय असतात ते सुद्धा तुम्हाला कळणार असेल. आणि डायरेक्शन काय असली पाहिजे समोरच्या एक्झामसाठी ते सुद्धा तुम्हाला यातून
कळलं असेल. आणि नक्कीच मी व्हिडिओ हे टाकत नव्हतो कारण की कंबाईनवर फोकस करणार आहोत मी, आणि कंबाईनसाठी आम्हाला व्हिडिओ सुद्धा टाकायचे आहे. परंतु हे जे राज्यसेवेचा टाकाचा सोर्स काय की जे नवीन मुलं असतं एमपीसीचे त्यांना सुरुवातीला नाही माहीत राहत की नेमकं काय आहे ते काय करते, नुसतं पुस्तक वाचत राहते. पुस्तक वाचायचं नाही आपल्याला PIQ थ्रू पुस्तक वाचायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओतून नक्की हेल्पफुल ठरणार आहे. आणि कंबाईनच्या मुलांना काय शिकायचं आहे माहित आहे का की बा PIQ किती रिपीट आहे, मग आपण कुठं काय करायला पाहिजे याच्या 40 दिवसात हे तुम्ही ठरवा. कारण की तुम्ही म्हटलं मी खूप रिव्हिजन केली तरी पास होणार का, नाही, PIQ नुसार रिव्हिजन करली झाली पाहिजे. 21,000 वापरा, लॉजिक बुस्टर वापरा कंबाईनचं नक्की. आणि ज्या व्यक्तींना राज्यसेवेमध्ये कमी स्कोर आला असेल कंबाईनवाल्याचा तर नक्कीच नाही का हे नका करू, म्हणजे नाराज होऊ नका. कारण की कंबाईन आणि राज्यसेवेची डिमांड अलग राहते. खरं सांगणं म्हणजे त्यांचे क्वेश्चन त्यांना प्राचीन भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल प्राचीन राहते, मध्ययुगीन राहते, त्याच्यानंतर त्यांना पर्यावरण राहते, करंट अफेअरचे यावेळी थोडेसे नाही का डीप लेवलचे होते, म्हणजे लेंदी क्वेश्चन होते. परंतु काही क्वेश्चन 7-8 मार्क आरामशी भेटत होते, आपल्याला ते समजणार आहे मागच्या याच्यातून. तर नक्कीच नाही का सिम्प्लिफाईड मधले प्रश्न होते परंतु डीप होते. परंतु यावेळेस आपल्याला असं नाही की कंबाईंड मध्ये खूप लेंदी होईल, आपल्याला 1 लाईनच क्वेश्चन असते कंबाईंडला. सिम्प्लिफाईड चांगलं पुस्तक करा, नक्की प्रश्न येईल. आता जे इयरबुक आलं ते वाचा, किंवा 39 अंक येईल आलेला आहे ते वाचा. ज्याच्यापाशी त्याला वाटत असेल किंवा आपल्याला 37, 36, 38 आहे, 39 अंक आलेला आहे त्यांचा, ते घ्या आणि बस, बाकी काही करू नका. आणि ज्यांनी कोणताच घेतला नाही त्यांनी डायरेक्ट इयरबुक घ्या आणि महत्वाचं वाचा, महत्वाचं लक्षात घ्या. आणि आपल्या हे कंबाईंड आणि डिमोटिवेटेड नक्कीच नका होऊ. कंबाईंडची डिमांड वेगळी आहे, राज्यसेवेची वेगळी आहे. तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओमधून जर कळाला असेल की नेमका अभ्यास कसा करायचा, आणि तरच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.